पुंडलीक वरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम गोपाल कृष्ण भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। धर्माचे पाळन करणे पाखांड खंडन, हेची आम्हा करणे काम, बीज वाढवावे नाम। तीक्ष्ण उत्तरे हाती घेऊनी बाण फिरे, हेची आम्हा करणे काम, बीज वाढवावे नाम। नाही भीडभार तुका म्हणे सनाथोर, हेची आम्हा करणे काम, बीज वाढवावे नाम। प्रस्तुत कीर्तनरूपी सेवेसाठी निवडलेला अभंग जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांचा 4 चरणाचा नामपर आणि उपदेशपर प्रकरणातील अभंग आहे। धर्माचे पाळन करणे पाखांड खंडन, धर्माचे पाळन करणे पाखांड खंडन। अभंगाची सुरुवात तुकोबारायांनी धर्म या शब्दापासून केली आहे। मग अभंगाच्या विस्तारात शिरण्या अगोदर धर्म म्हणजे काय हे आपणास सविस्तर पाहावे लागेल की धर्म म्हणजे नेमके काय। ज्ञानोबा ज्ञानेश्वरी धर्माची व्याख्या करतात। माऊली लिहितात, एत वडील जे जे करीती, तया नाव धर्मू ठेविती, आणि तेच एर अनुष्ठिती सामान्य सकळ। ज्ञानोबा म्हणतात की समाजातील वडील माणूस जसा जसा वागतो त्याच्या वागण्याला धर्म म्हणावं। समाजातील वडील माणूस जसा जसा वागतो त्याच्या वागण्याला धर्म म्हणावं। मग असा प्रश्न उभा राहतो की वडील कुणाला म्हणावं? वडील जसा जसा वागतो त्याच्या वागण्याला धर्म म्हणावं, तर वडील कुणाला म्हणावं? तर याचंही उत्तर ज्ञानोबा ज्ञानेश्वरीत देत आहेत आणि माऊली लिहित आहेत, श्रुती स्मृतीचे अर्थ आपणाची होऊन मूर्त, अनुष्ठाने जगा देत वडील जे जे। ज्याचं वागणं चालणं बोलणं मूर्तिमंत वेद आहे, अर्थात जो वेदासारखं वागतो आणि वेदाचा धडा समाजाला देतो तो वडील असतो। जयाचे 28 शब्द सुखे म्हणून येती वेद, आणि म्हणून वडील म्हणजे संत। म्हणून संत जसं जसं वागतील संताच्या वागण्याला धर्म म्हणावं। मग पुढे असा प्रश्न उभा राहतो की संत कसे वागतात, याचंही उत्तर ज्ञानोबा ज्ञानेश्वरीत देत आहेत। माऊली लिहित आहेत, जया भक्तीची येतुली प्राप्ती, जे कैवल्या ते परोते सरमणती, जयाचे लिले माझी नीती, जी आली दिसे। संतांचं वागणं म्हणजे मूर्तिमंत नीती, रीती, माणुसकी, इमानदारी, सत्य, अहिंसा, प्रेम, जिव्हाळा, परोपकार, सहानुभूती, सदाचार या सर्व सद्गुणांचा समुदाय होय, आणि या सर्व सद्गुणाच्या समुदायाचं धर्म असे म्हणतात। जयाचे बोले धर्मू जिये, दिठी महासिद्धी तेविये, स्वर्ग सुखादी ये खिळू जयाचा। ज्ञानोबा म्हणतात, जयाचे बोलू धर्मू जिये, ज्यांच्या सहज बोलण्यातून धर्म जगतो, अर्थात संत जे बोलतील तो धर्म ठरतो। संत जसं वागतील तो धर्म ठरतो। मग संत कसे वागतात? तर नीती, रीती, माणुसकी, इमानदारी, सत्य, अहिंसा, प्रेम, जिव्हाळा, परोपकार, सहानुभूती, सदाचार या सर्व सद्गुणांचा समुदाय म्हणजे संतांचं वागणं, आणि या सर्व सद्गुणाच्या समुदायासच धर्म असे म्हणतात। तुकोबा आता सत्याला धर्म म्हणतात, सत्य तोच धर्म, असत्य ते कर्म। तुकोबा म्हणतात सत्य हाच धर्म आहे। तात्पर्य नीती, रीती, माणुसकी, इमानदारी, सत्य, अहिंसा, प्रेम, जिव्हाळा, परोपकार, सहानुभूती, सदाचार या सर्व सद्गुणांचा समुदाय म्हणजे संतांचं वागणं, आणि या सर्व सद्गुणाच्या समुदायाचं धर्म असे म्हणतात। याला जर छोटं केलं तर नीती, माणुसकी, इमानदारी म्हणजे धर्म। अजून छोटं केलं तर नीतिमूल्य हाच धर्म, नीतिमूल्य हाच धर्म। मग आज तुम्ही समाजावर एक नजर मारा।
तुम्हाला धर्म पूर्णपणे लयास गेलेला दिसेल. धर्म म्हणजे नीतिमूल्य, धर्म म्हणजे नीती, माणुसकी, इमानदारी. समाजावर नजर मारा, समाजात नीती, माणुसकी, इमानदारी पूर्णपणे लयास गेलेली दिसेल. आज समाजात नीती राहिली नाही, माणुसकी राहिली नाही, इमानदारी राहिली नाही, म्हणजे धर्म राहिला नाही. असं का व्हावं? धर्म लयास का लागला? प्रत्येक जण एकमेकास फसवतोय. लांडीलाबाडी वाढली, भ्रष्टाचार वाढलाय, अतिरेकी येत आहेत, बॉम्ब टाकतायत. असं का व्हावं? आज माणूस माणसाला आणि भाऊ भावाला ओळखायला तयार नाही. आईवडिलांना घरातून हाकलून देण्यापर्यंत मुलाबाळाची मजल गेली. असं का व्हावं? आजही सूर्य वेळेवरच उगवतो, आजही सूर्य वेळेवरच उगवतो आणि वेळेवरच मावळतो. सूर्य अजिबात बदलला नाही, पशुपक्षी बदलले नाही, निसर्ग अजिबात बदलला नाही. मग माणूसच एवढा का बदललाय? माणूसच एवढा अधर्मी का झालाय? माणूस अधर्मानं का वागतो? माणसाच्या जीवनातली नीती, माणुसकी, इमानदारी का संपली? अर्थात माणसाच्या जीवनातील धर्म का संपला? दूधवाला दुधात पाणी घालतो, डॉक्टर गरज नसताना सलाईन लावतो, इंजिनियर डांबर आणि सिमेंट खातो आणि उद्घाटन होण्याच्या आधीच पूल पडतो. इमानीद्वारे जर डांबर रोड केला तर 10 वर्ष त्या रोडचा टवका तुटू नये, टवका. 20-20 वर्ष रोड सहज टिकावा. परंतु उद्घाटन होण्याच्या आधीच पूल पडतो आणि एक पावसाळा खाल्ला की रोडची वाट लागते. रस्त्यात खड्डे का खड्ड्यात रस्ता हेच कळत नाही. असं का व्हावं? किती शिक्षकांना वाटतं की माझा मुलगा विवेकानंद व्हावा. आज थोडेफार वगळता सगळे मास्तर अपडाऊन करणारेच मास्तर झालेत. इथं वकील आणि न्याय विकला जातो. पोलीस आणि पुढाऱ्याबद्दल तर बोलायचंच काम नाही. एकेकाळी हे खादी आणि खाकी, एकेकाळी हे खादी आणि खाकी कपडे देशाचे रक्षक समजले जात होते. आज हे खादी आणि खाकी कपडे देशाचे भक्षक बनू पाहत आहेत. असं का व्हावं? आज समाजात अशी अनीती, अधर्म का आला? धर्मलयाला का चाललाय? प्रत्येक स्तरात भ्रष्टाचार वाढलाय. फक्त शिकलेलाच मनुष्य भ्रष्टाचार करतोय असं नाहीये. मजूर, शेतकरी, व्यापारी, नोकरदार, पुढारी, सर्व स्तरात भ्रष्टाचार मारलाय. सर्व स्तरात भ्रष्टाचार मारलाय. तुम्ही म्हणाल डॉक्टर मोठे साहेब, नोकरदार, पुढारी, व्यापारी हे लोक भ्रष्टाचार करतील, पण मजूर काय भ्रष्टाचार केलो? मजूर काय भ्रष्टाचार करेलो? मजुराच्या काय हातात ते भ्रष्टाचार करायला? अहो, मजूरही भ्रष्टाचार करतोय. थोडं पाठीमागं जा. आपण ज्यावेळेस लहान होतो, एक 40 वर्ष पाठीमागं जा, 40 ते 50 वर्ष, आपण छोटं असताना शेतात कामाला बाई लावली. उदाहरणार्थ खुरपायचं शेतामध्ये, बाई लावली तर सकाळी 9 वाजता बाई पाताला बसत होती आणि 6 वाजल्याशिवाय बाई शेत सोडत नव्हती. आज बघा गावात काय परिस्थिती आहे. बाई जर खुरपायला लावली तर 11 वाजल्याशिवाय बाई गावातून निघत नाही. गावात बस येण्याचा एक ठेपा असतो. 10 वाजता जर शेतमालक गेला त्या बाईकडे म्हणाला की मावशी चला ना, खुरपायचा वकूत झालाय, तर बाई सरळ म्हणते मामा अजून बस आली नाही. बसचा ठेपा 11चा आहे ना, बस आली की आपण निघू 11 वाजता. मी म्हणतो एखाद्या दिवशी बस जर फेल झाली आणि 2 वाजता गावात आली तर बाई तू का 2 वाजता खुरपायला निघती का? 2 वाजता निघती का खुरपायला? 11 वाजल्याशिवाय बाई गावातून हलत नाही. 11ला गावातून निघणार, 11:30ला शेतात जाणार, पाताला बसते बाई 11:30 पावणे 12ला. एक पात लावली की झाली दुपार, बसलीच जेवायला. जेवल्यानंतर अर्ध्या तासाची डुलकी. दुपारून कशा बशा 2 पाता लावायच्या, त्याच्यातही 2 वेळेस पाणी पिण्याचा ठिपा, 2 वेळेस पाणी पिण्याचा ठेपा, 2 वेळेस लघवीचा ठेपा. 5:30 वाजले की बाई निघाली गावाकडे.
मालक म्हणतो मावशी मावशी 10 फूट राहिले हो, व कासरावर राहिले 10 फूट, तेवढे घ्या ना पात कडीला लावा. नाही मामा तुमचं शेतलंय लांबणीच आहे, घरी जायला अंधार पडतो. मी म्हणतो मावशी अंधार पडला तर तुला काय रस्त्यात लांडगा खातो की काय? थोडा अंधार पडला तर तुला वाटेत लांडगा खातो की काय? पण नाही बाई, 5:30ला शेत सोडणार म्हणजे सोडणारच. शेतकरी रडकुंडी आला या मजुरामुळे. शेतकऱ्याला शेती नकोशी झालीये. हा मजुराचा भ्रष्टाचार नाही तर काय? केवळ पैसे खाणे, लबाडीने पैसे खाणे म्हणजेच भ्रष्टाचार नव्हे. भ्रष्ट अधिक आचार बरोबर भ्रष्टाचार. ज्याचं आचरण भ्रष्ट आहे, ज्याचं आचरण खोडील आहे, ज्याचं आचरण त्रासदायक आहे, तो भ्रष्टाचार असतो. मजुराचं आचरण खोडील झाले, त्रासदायक झाले. मजुरांनी मालकाला, शेत मालकाला सळो की पळो केलंय. आणि म्हणून मी बोललो की मजूरही भ्रष्टाचार करतोय, शेतकरी भ्रष्टाचार करतोय, व्यापारी भ्रष्टाचार करतोय, नोकरदार भ्रष्टाचार करतोय, पुढारी भ्रष्टाचार करतोय. सर्व स्तरात भ्रष्टाचार माजलाय. आज समाजामध्ये, देशामध्ये 95% लोक भ्रष्टाचार करतात, 5% करत नाहीत. का? त्यांना भ्रष्टाचार करायला संधी मिळत नाही म्हणून, अन्यथा त्यांनीही केला असता. यातली अतिशयोक्ती आणि विनोद सोडा, पण वस्तुस्थिती आहे, परिस्थिती अशीच आहे. मी बोलतो ते सत्य आहे. 95% लोक भ्रष्टाचार करतात, 5% करत नाहीत. का? तर त्यांना भ्रष्टाचार करायला संधी मिळत नाही म्हणून, अन्यथा त्यांनीही केला असता. भ्रष्टाचार आज देशात कळसाला पोहोचलाय. भ्रष्टाचार शिष्टाचार बनलाय. लाच देणं अलिखित नियम बनलाय. कोणत्याही ऑफिसमध्ये जा, पैसे दिल्याशिवाय काम होत नाही. लाच देणं अलिखित नियम बनलाय. भ्रष्टाचार कळसाला गेलाय. एकदा एका माणसाला एक भूत प्रसन्न झालं आणि ते भूत आलं आणि हात जोडून त्या माणसापुढे उभं राहिलं आणि म्हणाले, मालक मी तुमचा नौकर, तुम्ही मला काही काम सांगा मी करत जाईल आणि ते फुकटात करील, मला फक्त 2 टायमाची भाकरी द्या खायला. तो माणूस म्हणला, बरं झालं फुकटात गडी मिळालाय, याला भाकरी घालू म्हणले. ठीक आहे म्हणले भूता. मालकाने रोज काम सांगावं, भूताने पळत जावं, काम करून यावं, पण त्या भूताने एक आट घातली. म्हणले, मालक मी काम करून येतोय पण माझी एक आट आहे. म्हणले, काय? म्हणले, मी काम करून आलो, एक काम करून आलो की मला दुसरं काम हजर पाहिजे आणि मागचं काम पुन्हा रिपीट झालं नाही पाहिजे, प्रत्येक वेळेला नवीन काम पाहिजे. मालक मला सांगू काय त्याला कामाचा तोटा आहे का आपल्याकडे? सांगू म्हणले. ठीक आहे म्हणले बघा बरं. म्हणले हो. मालकाने काम सांगावं, भूताने पळत जावा, काम करून यावा. असे भूत पटापट काम करू लागला. मालक खुश झाला. वर्ष 6 महिने लोटले. मालकाने काम सांगावं, भूताने पळत जावं, काम करून यावं. पण आता गंमत झाली की वर्ष 6 महिने लोटले, मोठा कालावधी गेला, त्या माणसाची कामं संपली की आता सांगून किती कामं सांगेल, त्याची कामं संपली. आता हा परेशान झाला. काम सांगितलं की भूत पळत जात आहे, काम करून माघारी येत आहे. याला प्रत्येक वेळेला नवीन काम काय सांगावं? आणि नवीन नाही सांगितलं तर हे म्हणते मी खाऊन टाकील. जुनं काम सांगायचं नाही, पहिले रिपीट नाही, प्रत्येक वेळेला नवीन नाही सांगावं, नवीन ते खाऊन टाकते. घाबरला. मग त्यांनी डोक्यात एक युक्ती आणली त्या माणसाने आणि तो म्हणला, भूता इकडे. भूत आलं. म्हणले, भूता एक काम कर, जा आणि तू आपल्या देशात भ्रष्टाचार न करणारा एखादा माणूस शोधून आण. भूता तू जा आणि आपल्या देशात भ्रष्टाचार न करणारा, अर्थात पैसे न खाणारा एखादा माणूस शोधून आण. ते भूत जे गेलंय ते अजून महागारी आलं नाही आणि महागारी येईल की नाही याची शक्यता नाहीये. का? भूत घरोघरी जातंय. भूत घरोघरी जातंय पण त्याला पैसे न खाणारा माणूसच सापडा नाही. भूत गेलंय, अजून आलं नाही, येईल का नाही याची शाश्वती नाही. यातली अतिशयोक्ती आणि विनोद सोडा, परंतु मी बोलतो ती वस्तुस्थिती आहे. भ्रष्टाचार कळसाला गेलाय. भ्रष्टाचार शिष्टाचार बनलाय. लाच देणं अलिखित नियम बनलाय. श्रमाविना संपत्ती, तत्वाविना राजकारण, त्यागाविना पूजा, माणुसकीविना विज्ञान हे दोष आहेत. श्रमाविना संपत्ती, तत्वाविना राजकारण, त्यागाविना पूजा, माणुसकीविना विज्ञान
आणि चारित्र्याविना शिक्षण हे दोष आहेत. संपत्ती आहे पण तिच्या मुळाशी श्रम नसेल तर तो दोष आहे. पूजा आहे पण तिच्या मुळाशी त्याग नसेल, दोष आहे. राजकारण आहे पण मुळाशी तत्व नसेल, दोष आहे. शिक्षण आहे पण मुळाशी चारित्र्य नसेल, दोष आहे. विज्ञान आहे पण मुळाशी माणुसकी नसेल, दोष आहे. श्रमाविना संपत्ती, तत्वाविना राजकारण, त्यागाविना पूजा, चारित्र्याविना शिक्षण आणि माणुसकीविना विज्ञान हे दोष आहेत. आज आम्ही रेल्वेने प्रवास करतो आणि तिकीट काढतो ते केवळ टीसीच्या धाकामुळे. अन्यथा गाडीतून रेल्वेतून टीसी जर हटवला तर आम्ही सगळे रेल्वेने फुकट प्रवास करू. गरीब तर करतील पण श्रीमंतही करेल. ज्याच्याजवळ जळता जळत नाही एवढा पैसा तरी तो रेल्वेने फुकट प्रवास करेल. एवढा अधर्म बोकाळलाय. फक्त तुम्ही टीसी हटवून पहा. टीसी हटवा रेल्वेतला. रेल्वेतला टीसी हलवला, रेल्वेतला टीसी बाजूला केला, रेल्वेतले प्रत्येक माणसं फुकट प्रवास करतील. आम्ही रेल्वे तिकीट काढतो ते केवळ टीसीच्या धाकामुळे. टीसीच्या धाकामुळे तिकीट काढायचं नसतं. तर आम्ही रेल्वेने प्रवास करतो म्हणून तिकीट काढायचं असतं. का अशी परिस्थिती आली देशात? ज्या देशात सावळं परब्रह्म खेळून गेलंय, भगवान श्रीकृष्ण, भगवान राम हे सावळं परब्रह्म या देशात खेळून गेलंय. या देशात गीतेचा, ज्ञानेश्वरीचा, गाथेचा जन्म झालाय. हो, भारत देश म्हणजे तत्वाचा देश म्हणून ओळखला जातो, पण इथं तत्व राहिली नाही, तिथं धर्म राहिला नाही, इथं अधर्म बोकाळलाय. असं का व्हावं? तुकडोजी महाराज आपल्या एका अभंगातून एक मागणी मागतायत. तुकाराम महाराज नाही, तुकडोजी महाराज अमरावतीचे. तुकडोजी महाराज म्हणतात एका अभंगातून एक मागणी मागतायत. माणूस द्या मज माणूस द्या, काहीही घ्या, काहीही घ्या, पर माणूस द्या मज माणूस द्या. 140 कोटीचा हा भारत देश आहे आणि 140 कोटीच्या भारत देशात तुकडोजी महाराज एक माणूस मागतायत. किती? एक माणूस. मग उरलेले 140 कोटी का जनावर आहेत का? ती माणसंच आहेत, पण नीतिमूल्य हरपलेली माणसं आहेत, माणुसकी हरपलेली माणसं आहेत, इमानदारी हरपलेली माणसं आहेत. विज्ञानानं जग जवळ आणलं पण माणूस दूर नेला. माणूस अंतराळात गेला पण त्याला अंतरंगात जाता आलं नाही. माणूस मोबाईलवर दूरच्या माणसाशी बोलतो पण त्याचं शेजारच्या माणसाशी पटत नाही. असं का व्हावं? या देशाची सर्वात मोठी बिमारी जर काय असेल तर ती कॅन्सर नव्हे, एड्स नव्हे. मग या देशाची सर्वात मोठी बिमारी जर काय असेल तर ती आहे भ्रष्टाचार. कॅन्सर नव्हे. कॅन्सरची गाठ कापून फेकता येते, भ्रष्टाचाराची गाठ कापून फेकता येत नाही. ज्या देशात भ्रष्टाचार कळसाला गेलाय तो देश आतून घुशीनं पोखरल्यासारखं पोखरून खिळखिळा होतो, खिळखिळा होतो. ज्या देशाला भ्रष्टाचाराचा रोग लागलाय तो देश घुशीने उकीर करावा, घर खिळखिळ होतं. तसा देश भ्रष्टाचारानं खिळखिळा होतो, आतून पोखरला जातो. अशा देशाची झाली तर अधोगतीच होते, प्रगती नाहीये. आम्ही मोठ्या थाटानं म्हणतो मेरा भारत महान, परंतु इथे आहेत 99 बेईमान. मेरा भारत महान, परंतु इथे 99 आहेत बेईमान. असं का व्हावं? असं अधर्म आमच्या देशात का यावा? साधू संतांचा देश आहे, भगवान श्रीकृष्ण, भगवान रामचंद्राचा देश आहे. सावळं परब्रह्म या देशात खेळून गेलंय, पांडुरंगाचा देश आहे. आमच्या देशात असा अधर्म का बोकाळावा? धर्मलयाला का जावा? याचं उत्तर आपल्याला आज या कीर्तनातून द्यायचंय की समाजातील धर्म लयाला का लागला. तर ज्ञानोबा म्हणतात याचं एकमात्र कारण जर काय असेल तर मानवी हृदयात असलेला दयेचा अभाव. मानवी हृदयात असलेला
दयेचा अभाव. आज या देशातील नव्हे जगातील धर्म लयाला लागलाय. जगात नीती, माणुसकी, इमानदारी राहिली नाही, अर्थात धर्म राहिला नाही. धर्म लयास लागलाय. याचं कारण काय? तर मानवी हृदयात असलेला दयेचा अभाव. ज्ञानोबा बोलतात, मानवी हृदयात असलेला दयेचा अभाव. दया ही सर्व सद्गुणांची जननी आहे. नीती, रीती, माणुसकी, इमानदारी, सत्य, अहिंसा, प्रेम, जिव्हाळा, परोपकार, सहानुभूती, सदाचार हे सर्व सद्गुण आहेत. आणि हे सर्व सद्गुण फक्त आणि फक्त दयेच्या पोटी जन्म घेतात. ज्ञानोबाची साक्ष देतात, दया तेत धर्मो, धर्मो तेत सुखागमो, सुखी पुरुषोत्तम असे जैसा. दया तेत धर्मो. धर्म म्हणजे आपण पाहिलं, धर्म म्हणजे काय? नीती, रीती, माणुसकी, इमानदारी, सत्य, अहिंसा, प्रेम, जिव्हाळा, परोपकार, सहानुभूती, सदाचार या सद्गुणाचा समुदाय म्हणजे धर्म. आणि हा धर्म अर्थात ही सद्गुण कोणाच्या पोटी जन्म घेतात? दयेच्या पोटी जन्म घेतात. ज्ञानोबा बोलतात, दया तेत धर्म. दयेच्या पोटी सद्गुण जन्म घेतात आणि दया हरिनामाच्या पोटी जन्म घेते. हरिनामाच्या पोटी दया आणि दयेच्या पोटी धर्म हे समीकरण आहे. हा एक महान सिद्धांत आहे. ज्ञानोबा ज्ञानेश्वरीच्या 18व्या अध्यायात म्हणतात की दया तेत धर्मो, धर्मो तेत सुखागमो, सुखी पुरुषोत्तम असे जैसा. अर्थात ज्याच्या मुखात हरिनाम त्याच्याच हृदयात दया, ज्याच्या हृदयात दया त्याच्या जीवनात धर्म अर्थात नीतिमूल्य. हा सिद्धांत आहे, हे समीकरण आहे. हरिनाम तेथे दया आणि दया तेथे धर्म. हा एक महान सिद्धांत आहे, एक मोठं समीकरण आहे. ज्याच्या मुखात हरिनाम फक्त त्याच्याच हृदयात दया. तुकोबरायाची साक्ष देत आहेत, महाराज लिहित आहेत, भक्तीचे ते वर्म जयाचे हाती, तया घरी शांती क्षमा दया. ज्याच्या मुखात हरिनाम आहे त्याच्या जीवनात काय काय आहे? शांती, क्षमा, दया. भक्तीचे ते वर्म जयाचे हाती, तया घरी शांती क्षमा दया. तात्पर्य, ज्याच्या मुखात हरिनाम फक्त त्याच्याच हृदयात दया. नाथ महाराज बोलतायत, दयेसी स्वतंत्र जन्म नाही, जेत उपजे तो साधू पाही. दयेला स्वतंत्र जन्म नाही. दया साधूच्या अर्थात हरिनामाच्या आश्रयाने जगत असते. अर्थात दया ही हरिनामाच्या पोटी जन्म घेते. आणि म्हणून ज्याच्या मुखात हरिनाम फक्त त्याच्याच हृदयात दया, आणि ज्याच्या हृदयात दया फक्त त्याच्याच जीवनात धर्म अर्थात नीतिमूल्य वास करतात. मग एक सरळ सरळ समीकरण बनतं की हरिनामाजवळ दया आणि दयेजवळ धर्म अर्थात नीतिमूल्य, पर्यायाने हरिनामाजवळ नीतिमूल्य वास करतात. नीट आहे का माझं वाक्य? अर्थभरित आहे. हरिनाम तेथे दया आणि दया तेथे धर्म अर्थात नीतिमूल्य, पर्यायाने हरिनामाजवळच नीतिमूल्य जन्म घेतात हे सिद्ध होतं. आणि मग ज्ञानोबा बोलतायत की सकळ धर्माचे कारण नामस्मरण हरिकीर्तन. धर्म जगतो तो हरिनामामुळे. सकळ धर्माचे कारण नामस्मरण हरिकीर्तन. हरिनामाजवळ दया आणि दयेजवळ धर्म, पर्यायाने हरिनामाजवळच दया आणि हरिनामाजवळ धर्म. हे समीकरण लक्षात घ्या. हरिनामाजवळ दया आणि दयेजवळ धर्म, याचा अर्थ हरिनामाजवळच धर्म. आणि म्हणून ज्ञानोबा बोलतायत की सकळ धर्माचे कारण नामस्मरण हरिकीर्तन. धर्म हरिनामाच्या पोटी जन्म घेतो. हरिनाम धर्माला जगवतं आणि धर्म म्हणजे नीतिमूल्य. मग हरिनामाच्या पोटी दया आणि दयेच्या पोटी धर्म अर्थात नीतिमूल्य, म्हणजे हरिनामाच्याच पोटी नीतिमूल्य जन्म घेतात. हे समीकरण लक्षात घ्या. आणि म्हणून आज समाजात धर्म अर्थात नीतिमूल्य लयाला गेलीत. याचं कारण मानवी जीवनात असलेला भक्तीचा अभाव. आज माणूस भक्तीपासून दूर गेलाय. कीर्तनात, प्रवचनात मोजकी 100-200 माणसं असतात. एका शहरात 10-20 लाखाची लोकसंख्या आहे. आज आपल्या बीडमध्ये पहा 10 लाखाच्या पुढे लोकसंख्या आहे. कीर्तनात मोजून 100-200 माणसं असतात. लोक येत नाहीत. भक्तीपासून दूर पळालेत, हरिनामापासून दूर पळालेत. आज मनुष्य भक्तीपासून वंचित आहे. लोकांच्या मुखात रामनाम नाहीये, म्हणून हृदयात दया नाहीये. हृदयात दया नाही म्हणून जीवनात धर्म नाही, नीतिमूल्य नाहीये. मुखात नाम नाही, हृदयात दया नाही. तो निर्दय असतो, तो अधर्मी असतो, तो कडू असतो, तो पापी असतो आणि समाजाला त्रास देतो. 2 माणसाची भांडणं लागली आहेत. एक लेचपेच पडलंय आणि एक भारी पडलंय. हान हाणतय.
बदाड बदाड बदाडायलाय. तेवढ्यात एखादा बाजूला माणूस येतो म्हणतो, अरे हाणू नको ना, मारू नको ना, मरल ना ते, मरल ना, तुला काही दयामाया आहे का नाही? अरे मारू नको ना, मरल ना ते, तुला काही दयामाया आहे का नाही? दयामाया नाही म्हणूनच मारतोय. दयामाया नाही म्हणूनच मारतोय. दयामाया असती तर मारलंच नसतं. मारलंच नसतं. दयामाया नाही म्हणूनच मारतोय. आणि दयामाया का नाही? मुखात नाम नाही म्हणून दयामाया नाहीये. मुखात नाम नाही म्हणून दया नाही, निर्दयी आहे, अधर्मी आहे, कडू आहे, कपटी आहे म्हणून मारतय, समाजाला त्रास देत आहे. मुखात नाम असेल तर हृदयात दया आहे, दया असेल तर धर्म आहे, अर्थात नीतिमूल्य आहे, सद्गुण आहेत जीवनात, ते मारणार नाही, भांडण सोडवेल. आणि म्हणून आज समाजात ही जी विचित्र परिस्थिती आली आहे, धर्म लयाला चाललाय, तो केवळ पाखंड्यामुळं. पाखंडी कुणाला म्हणावं? पाखंडी म्हणजे पापी, दुष्ट, दुराचारी. धर्म कुणामुळे लयाला चाललाय? ज्याच्या मुखात नाम नाही अशा निर्दयी माणसामुळे. आणि ज्याच्या मुखात नाम नाही, जो निर्दयी, तो पाखंडी असतो, तो पापी असतो. पण पाखंडी म्हणजे पापी, दुष्ट, दुराचारी. पाखंडी म्हणजे दुराचारी. मग या पाखंड्यामुळे, दुराचार्यामुळे धर्म लयात चाललाय. तर या पाखंड्याच्या मुखात जर हरिनाम दिलं तर त्याच्या आतला दुराचार निघून जातो आणि तो पवित्र होतो. याची साक्ष नाथ महाराज देत आहेत. नाथ महाराज लिहितायत, नर अथवा नारी हो का दुराचारी, मुखी गाता हरी पवित्र तो. नर अथवा नारी हो का दुराचारी, मुखी गाता हरी पवित्र तो. नर असो नारी असो, तो किती दुराचारी असो, त्या दुराचारी माणसाच्या मुखात हरिनाम दिलं की त्याच्यातील दुराचार निघून जातो आणि तो पवित्र होतो. अर्थात पाखंड्याच्या, दुराचारी माणसाच्या मुखात हरिनाम दिलं तर त्याच्यातील पाखंड, दुराचार निघून जातो आणि तो पवित्र होतो. आणि मग धर्म लयाला कुणामुळे लागलाय? पाखंड्यामुळे. मग या पाखंड्याच्या मुखात हरिनाम द्या, त्याच्यातलं पाखंड निघून जाईल, पाखंडाचं खंडन होईल आणि सहजच त्याच्याकडून धर्माचं पालन होईल. आणि म्हणून तुकोबा अभंगाच्या पहिल्या चरणात लिहितायत, धर्माचे पालन करणे पाखांड खंडन. धर्माचे पालन करणे पाखांड खंडन. अभंगाचं पहिलं चरण. धर्म लयाला लागलाय, मग धर्माची स्थापना करायची, धर्माचं पालन करायचे. तर काय करावं लागेल? ज्यांच्यामुळे धर्म लयाला लागलाय त्यांच्या वृत्तीत बदल करावा लागेल. धर्म कुणामुळे लयास लागलाय? पाखंड्यामुळे. पाखंडी म्हणजे पापी, दुष्ट, दुराचारी. मग पाखंड्याच्या मुखात हरिनाम दिलं तर पाखंड्याच्या हृदयात दया निर्माण होईल. दयेपासून दुर्गुण पळून जातात, दयेपाशी सद्गुणच नांदतात. आणि मग पाखंड्याच्या मुखात हरिनाम दिलं तर त्याच्यातील, पाखंड्याच्या मुखात हरिनाम दिलं तर त्याच्या हृदयात दया निर्माण होईल. या दयेजवळून दुर्गुण पळून जातील आणि या दयेजवळ सद्गुण येतील. अर्थात त्याच्यातील पाखंड पळून जाईल, त्याच्या जीवनात सद्गुण येतील आणि सद्गुण जीवनात येणं हा धर्म असतो. त्या पाखंड्याकडून सहजच धर्माचं पालन होईल. आणि म्हणून तुकोबा लिहित आहेत की धर्माचे पालन करणे पाखांड खंडन. आणि म्हणून पाखंड्याला संपवायचं नाही, पाखंड्याच्या आतील पाखंड संपवायचं. ते कसं संपवायचं? तर पाखंड्यामुळे धर्म लयाला गेलाय, मग पाखंड्याच्या मुखात हरिनाम द्यायचं, त्याच्या हृदयात दया निर्माण होते, दयेपासून दुर्गुण पळून जातात, दयेजवळ फक्त सद्गुणच नांदतात. मग हरिनामामुळे पाखंड्याच्या हृदयात दया, दयेमुळे दुर्गुण पळून गेले त्याच्या जीवनातून, त्याच्या जीवनात फक्त सद्गुण आले, त्याचं आचरण सुधारतं, तो सद्गुणी बनतो. जो सद्गुणी आहे तो धर्माचं पालन करतो. सद्गुण हाच धर्म असतो, सहज धर्माचं पालन होतं. आणि म्हणून पाखंड्याला मारू नका, पाखंड्याच्या आतलं पाखंड मारा. संत आणि देव यात एक मोठा फरक आहे. देव संतांना मारूनच देव पाखंड्यांना मारूनच टाकतो. देव पाखंड्यांना मारूनच टाकतो. संत पाखंड्यांना मारत नाहीत. संत पाखंड्याच्या आतलं पाखंड मारतात. अतिशय महत्वाचं चिंतन आहे.
मी एकदा पुन्हा सांगतो, देव आणि संत यात प्रमुख फरक काय? देव पाखंड्यानं मारूनच टाकतो. महाभारताच्या युद्धात देवाने काय केलं? सगळे पाखंडी कुरुक्षेत्रावर जमा करले. कुरुक्षेत्रावर जमा केले, ते सगळे कौरवाच्या पक्षात गेले. देवाने अर्जुनाच्या हाताने सगळे पाखंडी मारून टाकले. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानाय अधर्मस्य परित्राणाय साधूना विनाशाय च दुष्कृताम धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. परित्राणाय साधूना विनाशाय च दुष्कृताम, साधूच्या रक्षणासाठी आणि दुष्टाचा संहार करण्यासाठी. परित्राणाय साधूना विनाशाय च दुष्कृताम, दुष्टाला मारून टाकण्यासाठी आणि साधूचं रक्षण करण्यासाठी मी युगायुगात अवतार धरतो. परित्राणाय साधूना विनाशाय च दुष्कृताम. देव युगायुगात अवतार धरतो, दुष्टांना मारतो, ज्यांच्यामुळे धर्म लयाला लागलाय या सर्व दुष्टांना मारतो, अधर्म्यांना मारतो आणि सज्जनाच्या हाताने धर्माची स्थापना करतो. सज्जना करी गुढी उभी सुखाची. ज्ञानोबा आहे, सज्जना करवी गुढी उभारी सुखाची. देव दुष्टांना मारतो, सज्जनाला मागे ठेवतो आणि सज्जनाच्या हाताने धर्माची स्थापना करतो. मला सांगायचं आहे की देव दुष्टाला मारून टाकतो, पाखंड्याला मारून टाकतो. संत पाखंड्यांना मारत नाहीत, संत पाखंड्याच्या आतील पाखंड मारतात. हा संत आणि देवातील फरक आहे. संत पाखंड्याला मारत नाहीत, पाखंड्याच्या आतील पाखंड मारतात. संत पाखंड्याच्या मुखात हरिनाम देतात. पाखंडी हरिनाम घेऊ लागला की त्याच्या हृदयात दया स्थापित होते. दयेपासून त्याच्यातली पाप प्रवृत्ती, त्याच्यातलं पाखंड निघून जातं आणि या दयेजवळ सर्व सद्गुण येतात. आणि जीवनात सद्गुण येणं अर्थात मनुष्य सदाचाराने वागतो. सदाचार सद्गुण हा धर्म असतो. आणि म्हणून संत पाखंड्याच्या मुखात हरिनाम देऊन त्याच्यातलं पाखंड घालतात आणि धर्माची जोपासना करतात. देव धर्माची स्थापना करतो, संत धर्माची जोपासना करतात, धर्माचं पालन करतात. धर्म पाखंड्यामुळे लयाला लागलाय तर पाखंड्याच्या आतील पाखंड घालवतात, पाखंड्याला सुधरवतात आणि त्याच्या हाताने धर्माचं पालन करतात, धर्माचं रक्षण करतात. आणि मग तुकोबाराय लिहित आहेत की धर्माचे पालन करणे पाखंड खंडन. हरिनाम एक अशी वस्तू आहे की हरिनाम पाप आणि पाप वासना दोन्ही गोष्टी घालवतं. परीस लोखंडाचं सोनं करतो म्हणजे काय करतो? परीस लोखंडाचं सोनं करतो म्हणजे परीस लोखंडाचा गंज घालवतो आणि त्याला पुन्हा गंज लागू देत नाही. ही परीसाची दुहेरी क्रिया आहे. परीसानी लोखंडाचं सोनं केलं म्हणजे काय केलंय? परीसानी लोखंडाचा गंज घालवलाय आणि आता पुन्हा त्या लोखंडाला गंज लागत नाही. ही परीसाची दुहेरी क्रिया आहे. परीस घेतलाय, लोखंडाला लावलाय, त्याचं सोनं झाले म्हणजे काय झाले? परीसाने त्याचा गंज घालवलाय आणि आता हेच सोनं गटारात टाका, त्याला पुन्हा गंज लागत नाही. म्हणजे केलंय काय परीसानी? परीसानी लोखंडाचं सोनं केलंय म्हणजे परीसानी लोखंडाचा गंज घालवलाय आणि आता पुन्हा त्या लोखंडाला गंज लागत नाही. ही परीसाची दुहेरी क्रिया आहे. तसं हरिनाम पाप आणि पाप वासना दोन्ही घालवतं. हरिनामानं पाप तर जातच, पण पाप वासनाही जाते. पाखंडी पापी आहे. विठ्ठल म्हणता हरले पाप पदरी आले पुण्य माप. तुकोबाराय पाखंडी पापी आहे, त्याच्या पदरी पाप आहे. विठ्ठल नामानं त्या पाखंड्याच्या पदरी असलेलं पाप तर जातच, पण विठ्ठल नामानं पुन्हा त्याच्या पदरी पुण्य मापही येतं. हा हरिनामाचा दुहेरी फायदा आहे. हरिनामाने पाप तर जातं, परंतु पाप वासनाही जाते, पाप प्रवृत्तीही जाते. परीसाने लोखंडाचा गंज घालवला, त्याला पुन्हा गंज लागू दिला नाही, त्याचं सोनं केलं म्हणजे परीसाने लोखंडाचा गंज घालवला, त्याला पुन्हा गंज लागू दिला नाही. ही परीसाची दुहेरी क्रिया. तसं हरिनामाने तुमचं पाप घातलं आणि सोबत पाप वासनाही घातली, ही हरिनामाची दुहेरी क्रिया आहे.
आणि म्हणून पाखंड्याच्या मुखात जर हरिनाम दिलं तर पाखंड्याचं पाप तर जातच, पण सोबत पाप प्रवृत्तीही निघून जाते. का? तर पाखंड्याच्या मुखात हरिनाम स्थिरावलं की त्याच्या हृदयात दया स्थापित होते. दयेजवळून सर्व दुर्गुण पळून जातात आणि दुर्गुण जीवनातून पळाले की त्याच्या जीवनात सद्गुण येतात. की दया ही सर्व सद्गुणांची जननी आहे आणि दयेजवळ सर्व सद्गुण नांदतात. त्याच्या जीवनात सद्गुण आले की त्याचं आचरण सुधारतं, तो पवित्र होतो आणि तो सहजच धर्माचं पालन करतो, धर्माने वागतो, धर्माला जगवतो. म्हणून धर्माचे पालन करणे पाखंड खंडन. धर्म पाखंड्यामुळे लयाला जातो, तर पाखंडाला मारायचं नाही, पाखंड्याच्या हातलं पाखंड मारायचं. ते कसं मारायचं? तर त्याच्या मुखात हरिनाम द्यायचं. त्याच्या हृदयात दया निर्माण होते, दयेपासून दुर्गुण पळून जातात, दयेजवळ सद्गुण नांदतात, तो सद्गुणी बनतो, पवित्र बनतो, त्याचं आचरण सुधारतं, त्याच्या जीवनात नीती माणुसकी इमानदारी येते, अर्थात तो धर्माने वागतो आणि धर्माचं पालन करतो. धर्माचं पालन झालं. कसं झालं? तर पाखंड्याच्या हातील आपण पाखंड घालवलं आणि या पाखंड्याकडूनच धर्माचं पालन करून घेतलं. म्हणून हे हरिनाम एक बीज आहे. तुकोबाराय हरिनामाला बीज म्हणतायत. हरिनामाचं जर बीज लावलं तर त्यापासून धर्मरूपी वृक्ष तयार होतो. ज्वारीचं बीज लावलं त्यापासून ज्वारीचा वृक्ष तयार होतो. आंब्याची कोय लावली, अर्थात आंब्याचं बीज लावलं तर त्यापासून आंबा तयार होतो. तर हरिनाम हे एक बीज आहे. हरिनाम रूपी बीज लावलं तर त्यापासून धर्मरूपी वृक्ष तयार होतो. आणि मग या पाखंड्याच्या मुखात जर हरिनाम दिलं तर त्यांच्या जीवनात धर्मरूपी वृक्ष तयार होतो. तुकोबाराय काय म्हणतात नीट आहे का? पाखंड्याच्या मुखात जर हरिनाम दिलं, हरिनाम हे बीज आहे, आणि पाखंड्याच्या मुखात जर हरिनाम रूपी बीज दिलं तर त्यांच्या जीवनात धर्मरूपी वृक्ष तयार होतो. आणि म्हणून या अशा बीजरूप असलेल्या हरिनामाच्या प्रसारासाठी माझा अवतार झालाय, हे तुकोबाराय अभंगाच्या दुसऱ्या चरणात सांगतायत. आणि महाराज लिहितायत की हेची आम्हा करणे काम, बीज वाढवावे नाम. हेची आम्हा करणे काम, बीज वाढवावे नाम. तुकोबाराय म्हणतात हरिनाम हे एक बीज आहे. अतिशय महत्वाचं चरण आहे. हेची चकारात्मक बोलले तुकोबाराय. हेची आम्हा करणे काम, बीज वाढवावे नाम. महाराज म्हणतात माझ्या अवतार कार्यात जी जी कार्य मला करायची आहेत त्यातलं सगळ्यात प्रमुख कार्य जर काय असेल तर ते आहे हरिनामाचा प्रसार. हेची आम्हा करणे काम, बीज वाढवावे नाम. तुकोबाराय म्हणतात की हरिनाम हे बीज आहे आणि हरिनाम रूपी बीज लावलं तर त्यापासून धर्मरूपी वृक्ष तयार होतो आणि या वृक्षाला नीती माणुसकी इमानदारीची फळं लागतात. अर्थात हरिनामाच्या पोटी नीती माणुसकी इमानदारी जन्म घेते आणि नीती माणुसकी इमानदारी म्हणजे धर्म. अर्थात हरिनाम धर्माला जगवतं. आणि म्हणून ज्ञानोबा म्हणतात की सकळ धर्माचे कारण नामस्मरण हरिकीर्तन. हरिनाम धर्माला जगवतं. हरिनामाच्या पोटी दया आणि दयेच्या पोटी धर्म जन्म घेतो. आणि म्हणून या दयेकडे पाहताना इतक्या सहजतेने पाहू नका. दया ही फार महान आहे. संतांनी आपल्या संतपणाचं दुकान जर कशाच्या बळावर मांडलं असेल तर ते फक्त दयेच्या बळावर, दयेच्या भांडवलावर. भूतांची दया हे भांडवल संत. संतांची संतगिरी, संतांचं संतपणाचं दुकानच जर कसल्या भांडवलावर चालवत असेल तर ते फक्त दयेच्या भांडवलावर. संतांच्या जीवनातून दया जर वजा केली तर संतांचा संतपणा निघून जातो.
संत संतच आहेत ते कशामुळं? तर दयेमुळं. भूतांची दया हे भांडवल संत. दया ही समोरच्या माणसाला कधी दुःख देत नाही. दया ही उलट समोरच्या माणसाचं दुःख निवारण करण्यासाठी जगत असते. माझं वाक्य पुन्हा आहे का? दया ही समोरच्या माणसाला कधी दुःख देत नाही, उलट दया ही समोरच्या माणसाचं दुःख निवारण करण्यासाठी जगत असते. धनवाराय लिहित आहेत, निम्न भरली विने पाणी जैसे ढळोची नेणे, तसे श्रांता तोषोनी जाणे सामोरिया. पाणी रस्त्याने चालल्याने त्याच्या मार्गात जर एखादा खड्डा आला तर पाणी त्या खड्ड्यावर उडी मारून पुढे जात नाही. पाणी त्या खड्ड्यात उतरतं, खड्डा भरतं मग पुढे वाहू लागतं. पाणी वाहत असताना त्याच्या मार्गात जर खड्डा आला तर पाणी खड्ड्यात उतरतं, खड्डा भरतं मग पुढे वाहतं. हा पाण्याचा स्वभाव आहे. निम्न भरली विने पाणी जैसे डळोची नेणे, तसे श्रांता तोषोनी जाणे सामोरिया. ज्ञानोबा आहे. पाण्याच्या मार्गात आलेला खड्डा भरल्याशिवाय पाण्याला पुढे जाणं माहित नाही. पाणी खड्ड्यात उतरतं, खड्डा भरतं मग पुढे जातं. तसं जो दयावान पुरुष आहे त्याच्या मार्गात आलेला दीन, दुबळा, रंजलेला, गांजलेला त्याची अडचण दूर करावी मगच पुढे जावं, हा दया आणि दयावान पुरुषाचा बाणा असतो. आणि ही दया हरिनामाच्या पोटी जन्म घेते आणि म्हणून हरिनाम हा मानवी जीवनाचा केंद्रबिंदू ठरतो. आणि म्हणून ज्ञानोबा लिहितात की दया तेत धर्मो, धर्मो तेत सुखागमो, सुखी पुरुषोत्तम असे जैसा. या ओळीतून ज्ञानोबा एक महान सिद्धांत सांगतायत की हरिनामाच्या पोटी दया आणि दयेच्या पोटी धर्म अर्थात नीतिमूल्य. उदाहरण घ्या, नवरा बायको आहेत. पुष्कळदा नवरा बायकोत भांडणं होताना दिसतं आपल्याला. ज्ञानोबाने लग्नाची व्याख्या केली आहे की तद्रूप तेसी लग्न लागोनी ठेले अभिन्न, जैसे लोपले अभ्र गगन होनी ठाके. ज्ञानोबाने ज्ञानेश्वरीत लग्नाची केलेली व्याख्या. आकाशात ढग येतात, काही वेळा आकाशात स्थिर राहतात, काही वेळाने विरून जातात आणि आकाशाशी एकरूप होतात. जसं ढग आणि आकाश एकमेकाशी एकरूप होतात, तसं पती पत्नीने आपल्या दैनंदिन जीवनात एकमेकाशी एकरूप होणं म्हणजे लग्न. आकाशात ढग येतात, काही वेळा आकाशात स्थिर राहतात आणि काही वेळाने विरून जाऊन आकाशाशी एकरूप होतात. ढग आणि आकाश जसं एकमेकाशी एकरूप होतं, तसं पती पत्नीने आपल्या दैनंदिन जीवनात एकमेकाशी एकरूप होणं म्हणजे लग्न. पती पत्नीने एकमेकात ध्यानस्थ होणं म्हणजे लग्न. मग आज समाजात असं चित्र आहे का? पती पत्नी एकमेकात एकरूप आहेत का? ध्यानस्थ आहेत का? नाहीये. अहो, नवरा बायको म्हणलं की लाथाचा चेंडू, हाणामारीन, धिंगाणं, भांडणंच आहेत, स्फोटन, घटस्फोट. नवरा बायकोत भांडणं का होतात? नवरा बायकोची व्याख्या केली ज्ञानोबाने, एकमेकात ध्यानस्थ होणं म्हणजे लग्न. नवरा बायको ध्यानस्थ होत नाहीत, मारामारी, भांडणं आहेत, स्फोट, घटस्फोट आहेत. असं का होतं? त्याचं प्रमुख कारण नवरा बायको उभयता दोघांच्या मुखात असलेला हरिनामाचा अभाव. हरिनामाचा अभाव. का दोघांच्याही मुखात हरिनाम नाही, मग दोघांच्या हृदयात दया नाही. दोघं निर्दयी आहेत, अधर्मी आहेत, दोघं कडू आहेत. आणि कडू कुणाचं नसतंय, ते समोरच्याला त्रास देतं. नवरा बायकोला त्रास देईल, बायको नवऱ्याला त्रास देईल, भांडणं होतील, स्फोट, घटस्फोट होईल. पण नवरा बायको उभयता नामधारक आहेत. या नामामुळे दोघांच्या हृदयात दया जागी होईल. आणि दया समोरच्या व्यक्तीला कधी दुःख देत नाही, उलट ती समोरच्याचं दुःख निवारण करते. मग नवरा बायको नामधारक, दोघांच्या हृदयात दया, दोघं एकमेकाचं दुःख निवारण करतील, एकमेकाला दुःख देणार नाहीत. त्यांचा संसार सुखमय आणि सोन्याचा होईल. आणि म्हणून पती पत्नीने उभयता नाम जपावं, रामनाम घ्यावं. दोघांच्या हृदयात दया, दया समोरच्याला दुःख देत नाही, समोरच्याचं दुःख घालवते. पती पत्नी या दयेच्या बळावर एकमेकाचं दुःख घालवतील, एकमेकाला दुःख देणार नाहीत, एकमेकासाठी जगतील, संसार सुखी होईल, सोन्याचा होईल. म्हणून पती पत्नीने उभयता नाम जपावं, त्यांच्यातला भांडणतंटा मिटून जाईल, संसार सुखी होईल. मग हे समीकरण जगाला लागू पडतं. पती पत्नीतील भांडण मिटलं आणि सुखी झाले, कशानं? हरिनामानं. मग हे समीकरण अवघ्या जगाला लागू पडतं.
ज्यावेळेस जगातील जास्तीत जास्त माणसं हरिनाम घेऊ लागतील त्यावेळेस सर्वांच्या हृदयात दया, दयेमुळे त्यांच्या जीवनात धर्म अर्थात नीतिमूल्य, ज्या समाजात नीतिमूल्य नांदतात तिथं भांडण तंटा नसतो, फसवाफसवी नसते, लांडीलाबाडी नसते. नीतिमूल्यामुळे माणसं एकत्र येतात, गुण्या गोविंदाने राहतात. आणि मग या नीतिमूल्यामुळे, या गुणागोविंदाने राहिल्यामुळे त्या समाजात सुख आपोआप चालत येतं. आणि सुखाच्या रूपाने तिथं पुरुषोत्तम कृष्ण परमात्माच नांदत असतो. हनुमान दानवारा लिहित आहेत की दया तेत धर्मो, धर्मो तेत सुखागमो, सुखी पुरुषोत्तम असे जायचं. आणि म्हणून हरिनाम तेथे दया, दया तेथ धर्म, धर्म तिथं नीतिमूल्य, जिथं नीतिमूल्य तिथे सुख, आणि जिथे सुख तिथं सुखाच्या रूपानं पुरुषोत्तम कृष्ण परमात्मा. हे एक महान समीकरण आहे, हा एक महान सिद्धांत आहे. मग तुकोबाराय म्हणतात की जगाला सुखी करायचंय, जगात धर्म नांदवायचा आहे, तर माझं प्रथम कार्य काय आहे, तर बीजरूप हरिनाम याचा प्रसार करणे, गावोगावी फिरणे, सगळ्याच्या मुखात हरिनाम देणे, चांगला असो वाईट असो, सज्जन असो पाखंडी असो, सगळ्यांच्या मुखात हरिनाम देणे, हे माझ्या अवतार कार्यातील सर्वात मोठं काम आहे. हेची आम्हा करणे काम, बीज वाढवावे नाम. तुकोबाराय, मी अवतार घेतलाय तर केवळ हरिनामाचा प्रसार करण्यासाठी. कारण हरिनाम बीज आहे. हरिनामाचं बीज लावलं तर त्यापासून धर्माचा वृक्ष तयार होतो, आणि या धर्माच्या वृक्षाला नीती, माणुसकी, इमानदारीची फळं लागतात. त्या समाजात धर्म नांदतो, तिथं सुख नांदतं. मग मी गावागाव फिरतोय, हरिनामाचा प्रसार करतोय, लोकांच्या मुखात हरिनाम देतो. हरिनाम दिल्याने काय होतंय, सगळ्यांच्या हृदयात दया जागी होते, दयेजवळ धर्म अर्थात नीतिमूल्य येतात. आणि मग ज्यांच्या जीवनात नीतिमूल्य नांदतायत, तुकोबाराय म्हणतायत मी गावोगावी फिरतोय, का, तर हरिनामाचा प्रसार करण्यासाठी. हरिनामाचा प्रसार करणं हे माझ्या अवतार कार्यातील सर्वात प्रमुख कार्य आहे. हरिनामाचा प्रसार केला आणि समाजाच्या मुखात हरिनाम दिलं, मग ज्यावेळेस समाजातील जास्तीत जास्त माणसं नामधारक बनतील तेव्हा सर्वांच्याच हृदयात दया जागी होईल. या दयेजवळ धर्म अर्थात नीतिमूल्य चालत येतील. जिथं नीतिमूल्य नांदतात तिथून लांडीलाबाडी, फसवाफसवी निघून जाते. तिथं गुणागोविंदाचं वातावरण असतंय, प्रेम जिव्हाळ्याचं वातावरण असतंय, आणि त्या समाजात सुख नांदतं. तो समाज सुखी होतो. जिथं प्रेम जिव्हाळा आहे तो समाज एकत्रित धरून ठेवला जातो. अशा देशाची प्रगती होते. पण हरिनामानं, धर्मानं समाज एकत्रित धरून ठेवला जातो. हरिनामानं, धर्मानं समाज एकत्रित धरून ठेवला जातो. पण माणसाच्या मुखात जर हरिनाम नसेल तर मनुष्य निर्दयी असतो, अधर्मी असतो, पापी असतो. माणसाच्या मुखात नाम नाहीये तिथे अधर्म नांदेल. अधर्मी माणसं एकमेकांना फसवतात, तिथे लांडीलाबाडी असते, भांडण तंटा असतो, आणि सहज समाज विखुरला जातो, आणि तिथं दुःख नांदतं. म्हणून धर्म समाजाला एकत्रित धरून ठेवतो, अधर्मामुळे समाज विखुरला जातो. धर्म समाजाला एकत्रित धरून ठेवतो, म्हणून असं म्हटलं की धर्मो धारयते प्रजा. समाजाच्या मुखात हरिनाम तर सर्वांच्या हृदयात दया,
या दयेजवळ धर्म अर्थात नीतिमूल्य, आणि ज्या समाजात नीतिमूल्य नांदतात तिथून लांडीला बाडी फसवाफसवी निघून जाते. तिथे सदाचार, प्रेम जिव्हाळा आणि गुणागोविंदाचं वातावरण असतं. आणि जिथं प्रेम जिव्हाळा असतो तिथे सुख नांदतं. आणि या प्रेम जिव्हाळ्यामुळे समाज एकत्रित धरून ठेवला जातो. आणि म्हणून असं म्हटलं की धर्मो धारयते प्रजा. जो समाजाला धारण करतो तो धर्म असतो. धरण पाण्याला धारण करतं, धरण पाण्याला एकत्रित धरून ठेवतं, म्हणून त्याला धरण म्हणतात. तसं धर्मही समाजाला एकत्रित धरून ठेवतो, म्हणून त्याला धर्म म्हणतात. धर्मो धारयते प्रजा. धर्मानं समाज एकत्रित धरून ठेवला जातो आणि अशा समाजाची प्रगती होते. अधर्मानं समाज विखुरला जातो आणि अशा समाजाची अधोगती होते. म्हणून समाजात धर्म नांदणं अतिशय महत्वाचं आहे. समाजात अधर्म नांदला तर तिथं लांडी लबाडी फसवाफसवी भांडणतंटा असतो आणि समाज विखुरला जातो, देशाची अधोगती होते. पण जिथं धर्म नांदतो तिथून भांडणतंटा निघून जातो, प्रेम जिव्हाळ्याचं वातावरण असतं, सुख असतं. आणि अशा प्रेम जिव्हाळ्यामुळे समाज एकत्रित धरून ठेवला जातो आणि देशाची प्रगती होते. म्हणून धर्मानं समाज एकत्रित धरून ठेवला जातो, अधर्मानं समाज विखुरला जातो. म्हणून समाज विखरू नये, समाजात सुख नांदावं, त्यासाठी धर्माचं पालन करणं अतिशय महत्वाचं आहे. समाजात धर्माची स्थापना करणं अतिशय महत्वाचं आहे. आणि मग आज धर्म लयाला गेलाय तो पाखंड्यामुळं. मग या धर्माचं पालन करायचंय, धर्म पुन्हा स्थापन करायचा आहे, तर तो कसा करायचा? तर तुकोबाराय म्हणतात की धर्म पाखंड्यामुळे लयाला जातो, तर या पाखंड्याच्या मुखात हरिनाम द्यायचं. हरिनामामुळे या पाखंड्याच्या हृदयात दया जागी होते, दयेपासून दुर्गुण पळून जातात, पाप प्रवृत्ती पळून जाते आणि दयेजवळ सद्गुण आपाप चालत येतात. कारण दया ही सद्गुणाची जननी असते. आणि मग दयेमुळे पाखंड्याच्या जीवनात सद्गुण आले की त्याचं आचरण सुधारतो, तो चांगला वागतो. चांगलं वागणं हाच धर्म असतो. म्हणून पाखंड्याच्या मुखात हरिनाम द्यायचं, त्याच्या आतलं पाखंड घालवायचं, तो आपाप पवित्र होतो, सदाचारी होतो आणि त्याच्याकडून धर्माचं पालन केलं जातं. आणि मग तुकोबाराय म्हणतात की धर्माचे पालन करणे पाखंड खंडन. पण या धर्माचं पालन करण्यासाठी माणसाच्या मुखात हरिनाम असणं अतिशय आवश्यक आहे. हरिनामाशिवाय धर्माचं पालन होऊ शकत नाही. कारण हरिनाम हे बीज आहे. हरिनामरूपी बीज लावलं तर त्यापासून धर्मरूपी वृक्ष तयार होतो आणि या वृक्षाला नीती, माणुसकी, इमानदारीची फळे लागतात. अर्थात हरिनामाच्या पोटी धर्म आणि धर्माच्या पोटी नीती, माणुसकी, इमानदारी, पर्यायानं हरिनामाच्याच पोटी नीती, माणुसकी, इमानदारी जन्म घेते, हे सिद्ध होतं. म्हणून समाजात धर्म नांदावा, अर्थात नीती, माणुसकी, इमानदारी नांदावी, यासाठी समाज नामधारक बनणं अतिशय आवश्यक आहे. आणि समाज नामधारक बनावा यासाठी मी हरिनामाचा प्रसार करतोय. आणि म्हणून महाराज म्हणतात की हेची आम्हा करणे काम, बीज वाढवावे नाम. धर्म लयाला गेला, धर्माचं पालन करायचंय तर हरिनामाचा प्रसार करणं अतिशय आवश्यक आहे. कारण हरिनाम बीज आहे. हरिनाम रूपी बीज लावलं तर त्यापासून धर्मरूपी वृक्ष तयार होतो आणि या वृक्षाला नीती, माणुसकी, इमानदारीची फळे लागतात. अर्थात समाजात धर्म नांदतो. म्हणून धर्माचं पालन हो, समाजात धर्म नांदावा, यासाठी हरिनामाचा प्रसार करणं अतिशय आवश्यक आहे. आणि हरिनामाचा प्रसार करणं हे माझ्या अवतार कार्यातील सगळ्यात प्रमुख कार्य आहे. म्हणून महाराज म्हणतात की हेची आम्हा करणे काम, बीज वाढवावे नाम. ज्ञानोबा पापी माणसाची व्याख्या करतात की पापी कुणाला म्हणावं. माऊली लिहितात
नामाशी विन्मुख तो नर पापिया. पापी कोण? ज्याच्या तोंडात देवाचं नाव नाही तोच पापी. नामाशी विन्मुख तो नर पापिया. ज्याच्या तोंडात देवाचं नाव नाहीये, ज्याने हरिनामाकडे पाठ फिरवली तोच पापी. निंबोळ्या मोडून आला, तो कावळ्याशी सुकाळू झाला, त्याचा भक्तिहीन वाढिन्नला दोषाची लागी. जो भक्तिहीन आहे, ज्याने भक्तीकडे पाठ फिरवली, ज्याच्या तोंडात देवाचं नाव नाही, अशा माणसाचं जगणं फक्त दोष आणि पाप करण्यासाठीच असते. मुखात देवाचं नाव आहे, हृदयात दया आहे. दया आहे तिथं धर्म अर्थात नीतिमूल्य आहेत. तो मनुष्य धर्माचं पालन करतो. मुखात देवाचं नाव नाहीये, हृदयात दया नाहीये, निर्दयी आहे, अधर्मी आहे, समाजाला पीडा देतो, पापाचरण करतो. म्हणून नामधारक धर्माची जोपासना करतो, धर्माचं पालन करतो. जो नामाला विन्मुख आहे त्याच्याकडून अधर्म जोपासला जातो, पाप केलं जातं, तो दुराचारी असतो. आणि म्हणून ज्ञानोबा म्हणतात की नामासी विन्मुख तो नर पापिया. मुखात हरिनाम नाही तो पापीच असतो. पापी दुसरा तिसरा कुणी नाही. ज्याच्या तोंडात देवाचं नाव नाही तोच पापी आहे. का? तोंडात देवाचं नाव नाही म्हणून हृदयात दया नाही, हृदयात दया नाही, निर्दयी आहे, अधर्मी आहे, अधर्मी आहे म्हणून पापाचरण करतो. नामाशी विन्मुख तो नर पापी आहे. आणि जो पापाचरण करतो तो समाजाला पीडा देतो. म्हणून ज्ञानोबाच बोलतायत की हिवराची दाट सावली सज्जने जशी वाढिली, तशी पुण्य डावलून गेली या भक्ताते. हिवराची सावली अतिशय दाट आहे, थंड आहे, पण हिवर शापित वृक्ष आहे, त्याच्या सावलीला सज्जन मनुष्य बसत नाही. हिवराची दाट सावली सज्जने जशी वाढिली. सज्जन मनुष्य हिवराच्या सावलीला डावलून बाजूने निघून जातो. तसं ज्यांनी हरिनामाकडे पाठ फिरवली, पुण्यही त्या माणसाला डावलून बाजूने निघून जातं. जो नामधारक नाहीये त्याच्या जीवनात आलं तर पापच येतं. नामाला विन्मुख आहे, त्याच्या जीवनात पुण्यकर्म येत नाहीत, केलं तर तो पापच करतो. हिवराची दाट सावली सज्जने जशी वाढिली, तशी पुण्य डावलून गेली अभक्तात. अभक्त आहे, हिवराची दाट सावली, सज्जन त्या हिवराला कट मारून निघून जातो. तसं अभक्त आहे, त्याला हे पुण्य कट मारून पुढे निघून जातं. या अभक्ताच्या जीवनात आलं तर पापच येतो. आणि म्हणून मुखात नाम नाहीये, म्हणून हृदयात दया नाहीये, अधर्मी आहे, निर्दयी आहे, आणि म्हणून पापी आहे, पापाचरण करतो आणि समाजाला पीडा देतो. म्हणून समाजात हरिनामाचा प्रसार होणं अतिशय महत्वाचं आहे. आणि म्हणून तुकोबाराय म्हणतात की मी हरिनामाचा प्रसार करतोय, लोकांच्या मुखात हरिनाम देऊन धर्माचं पालन करतोय. आज समाजामध्ये तुम्हा आम्हाला हरिनामाचा प्रसार करणं अतिशय महत्वाचं आहे. कारण हरिनामाचा प्रसार झाला तरच धर्माचं पालन आहे आणि तरच समाज सुखी आहे. म्हणून बालवयातच शालेय शिक्षणासोबत मुलांना हरिनामाचे धडे शिकवावे. शाळेमध्ये हरिनामाची शिबिरं घ्यावीत. शाळेमध्ये हरिनामाची शिबिरं घ्यावीत. मुलांच्या एका हातात विज्ञान द्यावं आणि एका हातात गीता ज्ञानेश्वरी द्यावी. विज्ञानाला अध्यात्माची जोड द्यावी. विज्ञानाची फळे नीट चाकायची असतील तर त्याला अध्यात्माची संगती द्या. अध्यात्म विना नुसतं विज्ञान विध्वंसक ठरतं. विज्ञान आहे पण त्याच्या मुळाशी माणुसकी असावी. विज्ञानाच्या मुळाशी माणुसकी नसेल तर विज्ञान विध्वंसक ठरतं, समाजाच्या अहितासाठी वापरलं जातं. आणि विज्ञानाच्या मुळाशी माणुसकी असेल तर विज्ञान समाजाच्या हितासाठी वापरलं जातं. विज्ञानाने बॉम्ब तयार केलाय, पण ज्यांनी बॉम्ब तयार केलाय त्याच्या जीवनात माणुसकी नसेल तर तो बॉम्बचा चुकीचा वापर करेल. पण त्याच्या जीवनात माणुसकी असेल तर बॉम्बचा
चांगल्या कामासाठी वापर करेल. विज्ञान फायद्याचे आहे, पण विज्ञानाची फळं जर नीट झाकवायची असतील तर त्याला अध्यात्माची संगती देणं आवश्यक आहे. कारण अध्यात्मानं जीवनात माणुसकी येते आणि माणुसकीनं विज्ञानाचा वापर चांगला होतो. आणि जीवनात माणुसकी नसेल तर विज्ञानाचा गैरवापर होतो, समाजाचं अहित होतं. आणि म्हणून माणुसकीविना विज्ञान हा दोष आहे. विज्ञान आहे पण त्याच्या मुळाशी माणुसकी असावी, तर विज्ञानाचा चांगला फायदा होतो, चांगला उपयोग केला जातो. आणि ही माणुसकी अध्यात्माने येते. आणि माणुसकी येण्यासाठी मुखामध्ये हरिनाम असावं लागतं. कारण हरिनामाच्या पोटी नीती, माणुसकी, इमानदारी जन्म घेतात. म्हणून जास्तीत जास्त बहुसंख्येने नामधारक बनणं आवश्यक आहे. कथा कीर्तनात येणं आवश्यक आहे. हरिकथेत बसणं आवश्यक आहे. प्रवचनात, कीर्तनात बसणं आवश्यक आहे. बहुसंख्येने हरिकीर्तनात या, प्रवचनात या, कीर्तन प्रवचन ऐका, नामजप करा. तुमच्या जीवनात माणुसकी येईल, विज्ञानाचा चांगला उपयोग होईल. आणि म्हणून कीर्तन, प्रवचन या चालत्या बोलत्या वेधशाळाच आहेत. ही अध्यात्माची कॉलेजेस आहेत. एका थोर व्यक्तीने म्हटले की देर आर सो मेनी कॉलेजेस ऑफ आर्ट, देर आर सो मेनी कॉलेजेस ऑफ आर्ट, बट देर आर नो कॉलेजेस ऑफ हार्ट. सध्या समाजामध्ये आर्टची, सायन्सची, कॉमर्सची खूप कॉलेज आहेत. सध्या समाजात आर्टची कॉलेज आहेत पण हार्टची कॉलेज नाही आहेत. मग हार्टची कॉलेज कोणती आहेत? हार्ट अर्थात हृदय घडवणारी कॉलेज कोणती आहेत? गीता, ज्ञानेश्वरी, गाथा. अध्यात्म हे जीवनामध्ये माणुसकी आणणारं शास्त्र आहे. गीतेमुळे, ज्ञानेश्वरीमुळे, गाथेमुळे जीवनात माणुसकी येते. या चालत्या बोलत्या वेधशाळाच आहेत. यांच्यामुळे माणसाच्या जीवनात माणुसकी येते आणि विज्ञानाच्या मुळाशी माणुसकी नांदते. आणि जिथं विज्ञानाच्या मुळाशी माणुसकी नांदते ते विज्ञान समाजाच्या हितासाठी वापरलं जातं. पण मनुष्य परमार्थापासून वंचित आहे. कथा कीर्तनात बसत नाही, मुखात हरिनाम नाहीये, जीवनात माणुसकी नसते. आणि विज्ञानाच्या मुळाशी माणुसकी नसेल तर विज्ञान विध्वंसक ठरतं, वाईट कामासाठी वापरलं जातं. आणि म्हणून विज्ञानाचा सदुपयोग करायचा आहे, विज्ञानाची फळं नीट चाकवायची, तर विज्ञानाला अध्यात्माची संगती द्या. अन्यथा अध्यात्माविना विज्ञान हे विध्वंसक ठरतं. आणि म्हणून बालवयातच मुलाच्या एका हातात गीता द्या आणि एका हातात विज्ञान द्या. बालवयात मुलांना हरिनामाची धडे द्या. शाळा कॉलेजातून हरिनाम शिकवा. शाळा कॉलेजातून हरिनामाची शिबिरं घ्या. मुलाच्या मुखात हरिनाम, तर हृदयात दया, हृदयात दया तर जीवनात धर्म अर्थात नीतिमूल्य येतील. समाजात धर्म पाळला जाईल, जोपासला जाईल, समाज सुखी होईल. आणि म्हणून तुकोबाराय म्हणतायत की धर्म लयाला गेलाय, धर्माचं पालन करायचे, तर यासाठी हरिनामाचा प्रसार करणं हे आद्य कर्तव्य आहे समाजाचं आणि माझंही. आणि म्हणून महाराज म्हणतायत की माझ्या अवतार कार्यातील सर्वात प्रमुख कार्य जर काय असेल तर हरिनामाचा प्रसार करणं. कारण हरिनामामुळे समाजात धर्म जोपासला जातो, पाळला जातो. आणि या हरिनामाचा सर्वांनी प्रसार करावा, यासाठी मी लोकांना तीक्ष्ण उत्तरं देतोय. हे अभंगाच्या 3ऱ्या चरणात महाराज बोलतायत. आणि म्हणून महाराज म्हणतायत की तीक्ष्ण उत्तरे हाती घेऊन बाण फिरे. समाजामध्ये धर्म पाळला जावा, नांदला जावा, यासाठी मी समाजातील माणसाला कठोर शब्दात बोलतो. कठोर बोलल्यावर तरी लोक सुधरतील, नामधारक बनतील, नामाचा प्रसार करतील. आणि म्हणून प्रत्येकाने आपल्या बाजूची 4 घरं नामधारक बनवावीत. आवर्जून प्रत्येकाने आपल्या बाजूची 4 घरं नामधारक बनवावीत. अशानं पूर्ण गाव, पूर्ण तालुका, पूर्ण जिल्हा, पूर्ण देश, पूर्ण जग नामधारक बनेल. जग नामधारक बनेल
तेव्हा सर्वांच्या हृदयात दया, दयाजवळ धर्म अर्थात नीतिमूल्य, तिथं गुणागोविंदाचं वातावरण, प्रेम जिव्हाळा, आणि तो समाज सुखी होतो. मग समाज सुखी करायचा आहे तर धर्माचं पालन करा, आणि धर्माचं पालन करायचंय तर मुखात हरिनाम धारण करा. म्हणून महाराज म्हणतात की हरिनामाचा प्रसार करा, हरिनामाला विन्मुख होऊ नका. आणि हरिनामाचा प्रसार करण्यासाठी मी लोकांना कडक शब्दात बोलतोय, तीक्ष्ण उत्तर देतोय. मी माझ्या हातात लोकांना रागावण्याचा बाण घेऊन फिरतोय. आणि म्हणून महाराज म्हणतात की तीक्ष्ण उत्तरे हाती घेऊन बाण फिरे. अभंगाच्या 4थ्या चरणात महाराज हेच बोलतायत की हरिनामाचा प्रसार व्हावा. म्हणून मी कुणी समोरचा लहान असो थोर असो त्यांची भीड ठेवत नाही, त्यांना भडाभड बोलतो. हे अभंगाच्या 4थ्या चरणात महाराज सांगतात आणि लिहितात की नाही भीड भार तुका म्हणे सनाथोर, नाही भीड भार तुका म्हणे सनाथोर. मी सडेतोड बोलतोय, कुणाची भीड ठेवत नाही, लहान असो मोठा असो कुणी असो त्याची भीड ठेवत नाही. का? तर त्यांनी हरिनामाचा प्रसार करावा. तुकोबारा म्हणतात प्रजा असो की राजा असो, मी राजाची भीड ठेवत नाही. लहान असो थोर असो, रंक असो राजा असो, प्रजा असो राजा असो, कुणी असो त्याची भीड ठेवत नाही. कडक शब्दात बोलतो. सर्वांनी हरिभजनात या, हरिनाम घ्या, समाजात धर्माचं पालन होईल. नाही भीड भार तुका म्हणे सनाथोर. म्हणून प्रजा असो की राजा असो सर्वांनी हरिभजनात यावं, धर्माचं पालन होईल असं तुकोबराय म्हणतात. जो राज्य चालवतो तोच राजा. सरपंच गावचा राजा असतो, आमदार तालुक्याचा राजा असतो, खासदार जिल्ह्याचा राजा असतो, मुख्यमंत्री प्रांताचा राजा असतो, प्रधानमंत्री देशाचा राजा असतो. राजा हा भगवंताची दिव्य विभूती असतो. ज्ञानोबा लिहितात, नरा माझी राजा विभूती विशेष माझा, जया ते सकळ लोकप्रजा होनी सेविती. नरा माझी राजा. मनुष्यामध्ये राजा ही भगवंताची दिव्य विभूती असते. राजा हे भगवंताचं प्रतिरूप असतं. राजा भगवंताचं प्रतिनिधित्व करत असतो. प्रजा राजाला देव समजून वंदन करते आणि म्हणून राजाचंही कर्तव्य बनतं की राजाने देवासारखं वागावं. राजाचे कर्तव्य बनतं की राजाने देवासारखं वागावं. असे एक समाजात मन आहे, यथा राजा तथा प्रजा. जसा राजा तशी प्रजा. थोडं खाली जाऊन बोलतो, वरमाई शिंदळ तर वराडही शिंदळ. यथा राजा तथा प्रजा. राजा नीती आणि न्याय जपणारा असेल तर भीतीपोटी का होईना प्रजा ही नीती आणि न्याय जपते. राजा नीती आणि न्यायप्रिय असावा, भीतीपोटी का होईना प्रजा नीती व न्यायप्रिय असते. परंतु राजा जर नीती व न्यायप्रिय नसेल तर प्रजा ही नीती व न्यायप्रिय नसते आणि राजाचे अधिकारी स्वैर वागतात, लांडी लबाडी करतात, भ्रष्टाचार करतात, समाजाला त्रास देतात, समाजाला दिवसा ढवळ्या लुटतात. म्हणून राजा हा नामधारकच असावा, हा शास्त्र सिद्धांत आहे. राजा नामधारक असावा कारण तो भगवंताची दिव्य विभूती आहे. राजा भगवत भक्तच असावा. राजाच्या मुखात नाम असेल तर राजाच्या हृदयात दया. राजाच्या मुखात नाम असेल तर राजाच्या हृदयात दया. ज्याच्या हृदयात दया त्याच्या जीवनात धर्म अर्थात नीतिमूल्य. काय झालं? राजाच्या जीवनात हरिनामामुळे धर्म आला, धर्माला राजाश्रय मिळाला. जेव्हा राजा धर्मानं वागतो त्यावेळेस भीतीपुटी का होईना समाजही धर्माने वागतो. म्हणून धर्म आधी राजाला शिकवावा, धर्म राजाने जोपासावा. जुन्या काळी राजाला धर्म शिकवण्यासाठी पुरोहित असायचे, राजपुरोहित.
राजा त्या पुरोहिताला उठून वंदन करायचा. पुरोहित सांगेल तसंच राजा वागायचा. आजच्या राजाला वारकरी पुरोहिताची गरज आहे. वारकरी पुरोहिताची. राजाने वारकऱ्याचं ऐकावं. राजाने कथा कीर्तनात बसावं. वारकरी कीर्तनकार काय सांगते ते ऐकावं, ते फॉलो करावं. राजाने मुखानं हरिनाम घ्यावं. त्याच्या हृदयात दयेमुळे त्याच्या जीवनात धर्म येईल, नीतिमूल्य येतील, समाजात धर्माची जोपासना होईल, धर्माला राजाश्रय मिळेल. राजाने धर्माची जोपासना केली की भीतीपोटी का होईना समाज धर्माची जोपासना करतोच. आणि मग राजाने धर्म पाळला, भीतीपोटी समाजही धर्म पाळेल. आणि राजाने धर्म पाळला, समाजाने धर्म पाळला, समाजात धर्माचं पालन होईल. धर्माचे पालन करणे पाखंड खंडन. आणि म्हणून या धर्माच्या पालनासाठी हरिनामाचा प्रसार फार आवश्यक आहे. तो चांगला असो वाईट असो, चांगला असो पाखंडी असो, मुखानं हरिनाम घ्या, धर्माचं पालन होईल. आणि म्हणून कोणत्याही निवडणुकीमध्ये नामधारक राजा निवडून द्या. उभा राहिलेला कॅन्डिडेट, उभा राहिलेला सदस्य हा नामधारक आहे का? मुखानं हरिनाम घेतो का? कथा कीर्तनात बसतो का? बरेचसे राजे, बरेचसे पुढारी सप्ताहामध्ये येतात, सप्ताहाचं उद्घाटन करतात आणि कीर्तन सुरुवातीच्या टायमाला निघून जातात. ते हरिनामच कानावर पडू देत नाहीत. का पडू देत नाहीत ती कारण मी सांगत नाहीत, पण कीर्तन व्हायच्या टायमाला निघून जातात. कीर्तन कानावर पडू देत नाहीत. अशा माणसाला निवडून देऊ नका. जो कीर्तनात बसतो, ज्ञानेश्वरी गाथा वाचतो, जो नामधारक आहे, जो माळकरी आहे, अशा उमेदवारांना निवडून द्या. कारण तो तुमचा उद्याचा राजा आहे. राजा नामधारक असेल, नामधारकाला निवडून दिलं तर तो राजा बनला, तर त्याच्यामुळं समाजात धर्म जोपासला जाईल. नामामुळे त्याच्या हृदयात दया, दयेमुळे त्याच्या जीवनात धर्म, धर्म जोपासला जाईल राजा जीवनात. राजा जर धर्माने वागू लागला तर भीतीपोटी का होईना प्रजाही धर्माने वागेल. आणि राजा जर अधर्मी असेल तर प्रजाही अधर्मी असेल, स्वैर वागेल. म्हणून नामधारक उमेदवार उभे करा, नामधारकाला निवडून द्या. समाजात धर्म नांदेल. राजा आणि प्रजा दोघेही धर्माचं पालन करतील. आणि यासाठी हरिनामाचा प्रसार अतिशय आवश्यक आहे. म्हणून राजा हा नामधारक असावा. नामधारकाला मतदान द्या, नामधारक निवडून द्या, कारण ते उद्याचे राजे आहेत. हे ध्यानात धरा. नामधारक निवडून आला तर धर्माचं पालन करेल. आणि भीतीपोटी होईना प्रजाही धर्माचं पालन करेल, समाजात धर्म नांदेल, धर्म पाळल्या जाईल. धर्माचे पालन करणे पाखंड खंडन. आपल्या घरातील कुटुंब प्रमुख हा नामधारक असावा. मी म्हणतो घरातील प्रत्येक कुटुंब प्रमुख हा नामधारक असावा. कारण चंदनाच्या संगेत तरुवर चंदन. जंगलामध्ये चंदनाच्या बाजूला बोरीबाबळे असतात, कडुलिंब असतात. या चंदनाच्या बाजूला जी वृक्ष आहेत बोरीबाबळी सारखे, या चंदनाच्या संगतीने या बोरीबाबळी चंदनासारखा सुगंध देतात आणि भगवंताच्या माथ्यावर लावण्यास योग्य ठरतात. बोरीबाबळी चंदनासारखा सुगंध देतात का? संगती चंदनाची. तसं कुटुंब प्रमुख नामधारक असेल तर घरातली इतर सर्व सदस्य नामधारक बनतील. का? तर कुटुंबियांना संगती कुटुंब प्रमुख नामधारकाची. पण कुटुंब प्रमुख नामधारक असावा. त्याच्या संगतीमुळे घरातील इतर फॅमिली मेंबर्स नामधारक बनतील. लहान मुलाला लहानपणीच भक्तीकडे वळवा. जसं मिरचीचं रोपट आहे, त्याला 5 पानं आले की ते उपटावं आणि वाफ्यात लावावं, ते लवकर चिकटतं. पण ते थोडंसं वाढलं, त्याला 10-15 पानं आले आणि ते लावलं वाफ्यात, ते लवकर चिटकत नाही, जळून जातं. त्याची एक योग्य वेळ असते रोपाची लावण्याची. 5 पानं आले, मिरचीचं रोपट उपटावं, लावावं योग्य वयात. तसं योग्य वयात लहानपणीच मुलांना हरिनामाची धडी द्यावीत, तेही भक्तीला चिकटतात. आणि म्हणून एक वेळेचं भजन आणि एक वेळेचं भोजन सर्व कुटुंबियांनी एकत्रित येऊन करावं. एक वेळेचं भजन आणि एक वेळेचं भोजन सर्व कुटुंबियांनी एकत्रित येऊन करावं. त्याने कुटुंबात सद्विचाराची देवाणघेवाण वाढेल आणि भक्तीला बळ येईल.
माझं वाक्य पुन्हा ऐका, अतिशय महत्वाचं आहे. दिवसातून एकदा तरी सर्व कुटुंबियांनी एकत्र यावं आणि एक वेळेचं भजन आणि भोजन एकत्रित करावं. यांनी कुटुंबामध्ये सद्विचाराची देवाणघेवाण वाढेल आणि भक्तीला बळ येईल. म्हणून कुटुंब प्रमुख नामधारक असावा. त्याच्या सतसंगतीने इतर कुटुंबीय हे नामधारक बनतील. नामाचा प्रसार होईल. नामाचा प्रसार झाला की धर्माचे पालन होईल. धर्माचे पालन करणे पाखंड खंडन. तुम्ही माणसागणीस एक पोलीस उभा करा. मी म्हणतो माणसागणीस एक पोलीस उभा करा. समाजातली गुन्हेगारी आटोक्यात येईल? नाही येणार. पोलीस स्टेशन आणि पोलिसांची संख्या वाढवून गुन्हेगारी आटोक्यात येत नसते. तर माणसाने गुन्हाच करू नये असं त्याचं हृदय तयार करावं लागतं. तेव्हा गुन्हेगारी आटोक्यात येत असते. आणि माणसाने गुन्हाच करू नये असं हृदय तयार करण्यासाठी त्याच्या मुखात हरिनाम असावं लागतं. कारण नामधारक कधीच वाया जात नाही. नाम घेता वाया गेला ऐसा कोणी ऐकला? तुकोबार आहे. ग्वाही देतात आम्हाला, नाम घेता वाया गेला ऐसा कोणी ऐकला? हरिनाम घेतलं आणि वाया गेलाय असं कोणी ऐकले? सांगा बरं म्हणले. असा निवडून द्या म्हणले मला की नाम घेता वाया गेला. नामधारक कधी वाया जात नाही. तो सन्मार्गाने चालतो, नीतिमूल्य जोपासतो. कारण ज्याच्या मुखात नाम त्याच्या हृदयात दया, ज्याच्या हृदयात दया त्याच्या जीवनात धर्म अर्थात नीतिमूल्य, आणि तिथं सुख नांदतं. म्हणून समाजात धर्माचं पालन करायचे, सुख शांती नांदवायची तर मुखात हरिनाम असावा, हरिनामाचा प्रसार करावा. आणि म्हणून बहुसंख्येने परमार्थात या, हरिनामात या. आणि म्हणून मी बोललो की पोलीस स्टेशन आणि पोलिसाची संख्या वाढवून गुन्हेगारी आटोक्यात येत नाही. तर माणसाने गुन्हाच करू नये यासाठी त्याचं हृदय तयार करावं लागतं. आणि ते केवळ हरिनामाने होतं. आणि मग समाजातली गुन्हेगारी आटोक्यात येते. अधर्म निघून जातो, तिथं धर्म नांदला जातो. कशामुळे घडलं? हरिनामामुळे. पण हरिनामाचा प्रसार करा. आपल्या शेजारची 4 घरं प्रत्येकाने नामधारक बनवायची. मी पुन्हा बोललो एकदा. जो गुजरातमध्ये राहतो तो गुजराती, मद्रासमध्ये राहतो मद्रासी, पंजाबमध्ये राहतो तो पंजाबी, तसं जो महाराष्ट्रात राहतो तो महाराष्ट्रीयन मराठी. ज्ञानोबाराव मराठीची व्याख्या करतात. माझा मराठाच बोल कौतुके, परी अमृतातही पैजा जिंके, ऐसी अक्षरे रसिके मिळविन. ऐकावी ज्ञानोबारायची. माझा मराठाच बोल कौतुके, परी अमृतातही पैजा जिंके, ऐसी अक्षरे रसिके मिळविन. माझा मराठाच बोल कौतुके. ज्ञानोबारांनी मराठा शब्द वापरलाय तर केवळ एकाच जातीसाठी नाहीये. आता विश्वात्मक देव आहे म्हणणारे ज्ञानोबा एका जातीकडे बोट करून म्हणू शकत नाहीत की माझा मराठाच बोल कौतुके. हा ज्ञानोबारायचा मराठा म्हणजे पूर्ण महाराष्ट्र. जो महाराष्ट्रात राहतो आणि मराठी बोलतो तो प्रत्येक माणूस मराठा आहे. पंजाब, सिंध, गुजरात मराठा, द्राविड, उत्कल, बंग हा टागोरांचा मराठा शब्द पूर्ण महाराष्ट्र सुचवतो. आणि म्हणून मी बोललो की पंजाबमध्ये राहतो तो पंजाबी, गुजरातमध्ये राहतो तो गुजराती, मद्रासमध्ये राहतो तो मद्रासी, महाराष्ट्रात राहतो तो महाराष्ट्रीयन मराठा. आणि म्हणून जो महाराष्ट्रात राहतो आणि मराठी बोलतो त्या प्रत्येक माणसानं म्हणून घ्यावं की मी मराठा आहे, मी मराठी. त्या महाराष्ट्रातला जातीवाद समूळ नाहीसा होईल. ज्ञानोबाराच्या नजरेत मराठा ही जात नाही. महाराष्ट्रात राहणारा प्रत्येक माणूस जो महाराष्ट्रात राहतो आणि मराठी बोलतो तो प्रत्येक माणूस ज्ञानोबाराच्या नजरेत मराठा आहे. माझा मराठाच बोल कौतुके. हा ज्ञानोबाराचा मराठा पूर्ण महाराष्ट्र आहे. जो महाराष्ट्रात राहतो आणि मराठी बोलतो त्यांनी आनंदाने म्हणून घ्यावं की मी मराठा आहे. मला जर कोणी विचारलं की तुमची जात काय, तर माझी खरी जात काही असू द्या. मला कोणी विचारलं की तुमची जात काय, तर मी एकच शब्द सांगतो की मी महाराष्ट्रीयन मराठा आहे. मी मराठा आहे. का? ज्ञानोबा साक्ष देत आहेत. माझा मराठाचं बोल कौतुके. अख्खा महाराष्ट्र ज्ञानोबाच्या नजरेत मराठा आहे. महाराष्ट्रात राहतो, मराठी बोलतो तो मराठा आहे. मग तुम्ही मराठा म्हणून घ्या. तुम्ही आम्ही सगळे मराठे आहोत. महाराष्ट्रातला जातीवाद समूळ नाहीसा होईल. आणि म्हणून
आम्हाला महाराष्ट्रीयन मराठा म्हणून घेण्याचा अधिकार तेव्हाच पोहोचेल जेव्हा आमच्या घरात, प्रत्येकाच्या घरात ज्ञानेश्वरी असेल, गाथा असेल. नाही तर आम्ही कसले महाराष्ट्रीयन मराठा? आम्ही महाराष्ट्रीयन मराठा तेव्हाच बनू जेव्हा आमच्या घरात ज्ञानेश्वरी आणि गाथा असेल, आमच्या गळ्यात तुळशीची माळ असेल, आमच्या मुखात हरिनाम असेल. आणि मग सर्वांच्या मुखात हरिनाम आलं की सर्वांच्या हृदयात दया. या दयेमुळे सर्वांच्या जीवनात धर्म. झालं धर्माचं पालन. धर्माचे पालन करणे पाखंड खंडन. धर्माचं पालन करायचे. मुखात हरिनाम असं, सत्संगात या, गाथा ज्ञानेश्वरी वाचा, माळकरी बना, मुखाला सातत्याने हरिनाम घ्या, धर्माचं पालन होईल. तुम्हाला असं वाटतं की ज्ञानेश्वरी ही गटारमाळ्यासाठी आहे, ही धोत्रावाल्यासाठी आहे, पॅन्टेवाल्यासाठी ज्ञानेश्वरी नाहीये का? जेव्हा समाजात अधर्म बोकाळतो, पाप वाढतं, माणसं एकमेकाला फसवतात, तर याचे चटके काही पॅन्टेवाल्याला बसत नाहीत का? अहो सगळ्यालाच बसतात. धोत्रावाल्याला बसतात, पॅन्टेवाल्याला बसतात. धर्माची सगळ्याला गरज आहे. मग धोत्रावाल्यानेच कीर्तन येऊन बसा, पॅन्टेवाल्याने येऊ नये हा का नियम आहे का? धर्माची गरज पॅन्टेवाल्याला नाही का? अधर्माने कोण सुखी झाले? अधर्माने पॅन्टेवाले दुःखी आहेत, धोत्रावाले दुःखी आहेत. मग अधर्म नकोय, धर्म हवाय, तर धर्म नामामुळे जीवनात येतो. म्हणजे कीर्तन नाम शिकवतात, त्या कीर्तनात पॅन्टेवाल्यानी यावं, धोत्रावाल्यानी यावं. आणि म्हणून आमचा जो समाज आहे की ज्ञानेश्वरी गटारमाळ्यासाठी आहे, टाळकुट्यासाठी आहे, साप चुकीच आहे. अरे बाबांनो, ज्ञानेश्वरी ही पॅन्टेवाल्यासाठीच आहे, धोत्रावाल्यानंतर. जितका मनुष्य टॅलेंट आणि शिकलेला, त्याच्या बुद्धीचा कस लागतो ज्ञानेश्वरीत. खाईन खाईन करते. अरे आपले रोजचे शाळेतले पाठ्यपुस्तकं काय वाचता कॉलेजचे? काय दम आहे त्यामध्ये? खरा दम ज्ञानेश्वरी आणि गाथेमध्ये आहे. तुम्ही ज्ञानेश्वरी अभ्यासा आणि ज्ञानेश्वरी सोडवा, गाथा सोडवा, तुमच्या बुद्धीचा कस लागतो. खाईन खाईन करते ज्ञानेश्वरी भल्यावाल्याला. कॉलेजची पुस्तकं वाचून काय उड्या मारता? 16 वर्षाच्या तरण्या बांड पोरांना ज्ञानेश्वरी लिहिली. 16चा आकडा फिरवला. 61 वय झालं तरी आम्हाला ज्ञानेश्वरी वाचा वाटत नाही. दुर्भाग्य. परकीय इंग्रजी बोलणारे लोक इव्हन मराठी भाषा शिकतायत आणि ज्ञानेश्वरीचा अभ्यास करतायत, पारायण करतायत, आणि महाराष्ट्रात जन्म घेतलायत. आम्ही मराठा आहेत, महाराष्ट्रीयन मराठा आहेत, आणि ज्ञानेश्वरीकडे आम्ही डोंकून पाहत नाहीत. अभागी आहेत. दुर्भाग्य आहे आमचं. कपाळ करंटे आहेत. मनुष्य जन्म मिळालाय, याचं सोनं करायचंय. ज्ञानेश्वरी गाथा वाचा, सोनं होईल. ज्ञानेश्वरी गाथा वाचल्याशिवाय मरूच नाही. परमार्थात या, सत्संगात या, ज्ञानेश्वरी गाथा वाचा, माळकरी बना, मुखाने हरिनाम घ्या, समाजात धर्माचं पालन होईल. हेच या करणे काम, बीज वाढवावे ना. आणि म्हणून सागरात किंवा समुद्रात जितकं अधिक खोल जावं तितकी रत्न सापडतात. समुद्रात जेवढं खोल जावं तितकी अधिक रत्न समुद्रात सापडतात. तर तसं ज्ञानेश्वरीत जितकी खोल बुडी मारावी तितके ज्ञानेश्वरीत अधिक अधिक सिद्धांतिक रत्न सापडतात. परंतु तुम्हाला रत्नपारखेची नजर हवी आणि ज्ञानोबराची तुमच्यावर कृपाही हवी. ज्ञानोबरांनी स्वतः संसार केला नाही, परंतु आम्हा संसारिकांना संसार कसा करावा हे शिकवलं. हे ज्ञानोबराचं ग्रेटनेस आहे. ज्ञानोबराची ज्ञानेश्वरी ही त्रैलोक्यातली सर्वात सुंदर वस्तू आहे. तिला तोड नाही. आणि म्हणून परमार्थात या, ज्ञानेश्वरी वाचा, ज्ञानेश्वरी जगा, मुखाने हरिनाम घ्या, धर्माचं पालन होईल. धर्माचे पालन करणे पाखंड खंडन. आणि म्हणून तुकोबाराच्या अभंगात बोलतायत की धर्म लयाला लागलाय. समाजात अधर्म बोकाळलाय. प्रत्येक जण एकमेकाला फसवतोय. लांडी लबाडी वाढलीय. करप्शन वाढलंय. बॉम्बस्फोट होत आहेत. अतिरेकी येत आहेत. मनुष्य कामचुकार बनत चाललाय. निसर्ग बदलला नाही, पशुपक्षी बदलले नाही. आजही सूर्य वेळेवर उगवतो, वेळेवर मावळतो. निसर्ग बदलला नाही, पशुपक्षी बदलले नाही. माणूसच का बदललाय? माणूस अधर्मी का होत चाललाय? माणसाच्या जीवनात धर्म लयाला का लागलाय? तर याचं एकमात्र कारण जर काय असेल तर मानवी हृदयात असलेला दयेचा अभाव. मानवी हृदयात असलेला दयेचा अभाव. कारण दया
ही सर्व सद्गुणांची जननी आहे. जगातील प्रत्येक चांगली गोष्ट ही फक्त दयेच्या पोटी जन्म घेते. दया ही सर्व सद्गुणांची जननी आहे. नीती रीती, माणुसकी इमानदारी, सत्य अहिंसा, प्रेम जिव्हाळा, परोपकार सहानुभूती, सदाचार ही सर्व सद्गुण आहेत. आणि सर्व सद्गुण फक्त आणि फक्त दयेच्या पोटी जन्म घेतात. आणि ही दया हरिनामाच्या पोटी जन्म घेते. आणि म्हणून हरिनाम तेथे दया आणि दया तेथे धर्म हा एक महान सिद्धांत आहे. हे एक फार मोठं समीकरण आहे. ज्याच्या मुखात हरिनाम फक्त त्याच्याच हृदयात दया आणि ज्याच्या हृदयात दया फक्त त्याच्या जीवनात धर्म अर्थात नीतिमूल्य. आणि म्हणून तुकोबाराय म्हणतायत की धर्म पाखंड्यामुळे लयाला जातो. मग पाखंड्याला मारायचं नाही, पाखंड्याच्या आतलं पाखंड मारायचं. ते कसं मारायचं? तर पाखंड्याला हरिनामाकडे ओढायचं. तुम्ही कथा कीर्तनाला चालले तर एकटे जाऊ नका. जे पाखंडी आहेत, पापी, अशांना मुद्दाम धरून न्या. गाढवाला पाटील म्हणा, त्याला गोड बोला, त्याला गुलवा. तुम्ही तर सज्जन आहेत, तुम्ही कीर्तनाला चालले, पण जात असताना एखादा पाखंडी सोबत घेऊन जा. गुलवून न्या, बळच न्या. पाखंड्याला कीर्तनात वाढा. कीर्तनात त्याच्या कानावर 4 हरिनाम पडले, विठ्ठल नाम पडलं, त्याची पापं धुतल्या जातात, त्याच्या जीवनात पुण्य येतं आणि हळूहळू भगवंताच्या नामाची गोडी लागते. आणि मग ज्यावेळेस पाखंडी नामधारक बनतो, हरिनाम घेऊ लागतो, त्यावेळेस पाखंड्याच्या हृदयात दया स्थापित होते. महत्वाचा मुद्दा आहे. ज्यावेळेस पाखंडी हरिनाम घेऊ लागतो त्यावेळेस पाखंड्याच्या हृदयात दया स्थापित होते. दयेजवळून सगळे दुर्गुण पळून जातात. दये सद्गुणाची जननी म्हणून त्याच्या हृदयात सगळे सद्गुण वास करतात. हा पाखंडी आता या दयेमुळे सद्गुणी बनतो. आणि जीवनात सद्गुण येणं म्हणजे धर्माचं पालन करणं. या हरिनामामुळे या पाखंड्याकडून आता धर्माचं पालन होऊ लागलं. तो दुराचारी होता, तो सदाचारी बनतो मुखात हरिनाम आल्यामुळे. आणि म्हणून धर्म लयाला गेलाय तो पाखंड्यामुळे गेलाय. मग तुकोबाराय म्हणतात या पाखंड्याच्या मुखात हरिनाम देऊन त्यांच्या हातलं पाखंड घालवायचं. ते कसं घालवायचं? तर पाखंड्याच्या मुखात हरिनाम आलं की त्याच्या हृदयात दया, दयेमुळे दुर्गुण पडून गेले, त्याच्या जीवनात सद्गुण आले. जीवनात सद्गुण येणे हे धर्माचं पालन आहे. आणि म्हणून महाराज म्हणतायत की धर्म पाखंड्यामुळे लयाला गेलाय. तर पाखंड्याच्या मुखात हरिनाम दिलं की त्याच्यातलं पाखंड, पाप प्रवृत्ती पळून जाते. त्याच्या जीवनात धर्म अर्थात सद्गुण येतात आणि सहजच पाखंड्याकडून धर्माचं पालन होतं आणि समाजात धर्म नांदतो. म्हणून महाराज म्हणतात की धर्माचे पालन करणे पाखंड खंडन. यथामती आपण अभंगाचा भावार्थ पाहिलाय. तर शेवटच्या चरणात तुकोबारायांनी जोर दिलाय की हरिनामामुळे समाजात धर्माचं पालन होतं. ते हरिनामाचा प्रसार करण्यासाठी मी कुणाची भीड ठेवत नाही. लहान असो, थोर असो, राजा असो, रंक असो, सर्वांनाच कडक शब्दात बोलतो की तुम्ही हरिनाम घ्या आणि हरिनामाचा प्रसारही करा. आणि म्हणून महाराज म्हणतायत की नाही भीडभार तुका म्हणे सनाथोर. विठोबाय रखुमाई, विठोबाय रखुमाई, जय जय विठोबाय रखुमाई, विठोबाय रखुमाई. धर्माचे पालन करणे पाखंड खंडन, हेचे आम्हा करणे काम, बीज वाढवावे नाम. तीक्ष्ण उत्तरे हाती घेऊन बाण फिरे, नाही भीडभार तुका म्हणे सनाथोर. यथाशक्ती यथामती आपण अभंगाचा भावार्थ पाहिलाय, अभंग सोडवलाय. अभंगाचा सार एवढाच आहे, मी आत्ताच सांगितलंय. पुन्हा एकदा रिपीट करतो. द्विरिक्तीचा दोष घेतो, पण महत्वाचं आहे. आज तुम्हाला जर सुखी व्हायचं असेल, समाजात अधर्म माजलाय, लांडीलबाडी माजली, भ्रष्टाचार मारलाय, हाहाकार मारलाय,
अर्थात अधर्म माजलाय, तर यातून तुम्हाला सुटका करून घ्यायची असेल तर तुम्हाला ज्ञानोबरायाच्या दया तेत धर्मो, धर्मो तेत सुखागमो या ओवीकडे बारकाईने पाहावं लागेल. ही ओवी आपल्या जीवनात आणावी लागेल. ज्ञानोबरायाची दया तेत धर्मो ही ओवी आपल्या जीवनात आणली तर आणि तरच अधर्मापासून तुम्ही वाचू शकता. तुमच्या जीवनात धर्म येईल आणि सुख येईल. अन्यथा युगे युगे पिढ्या पिढ्या तुम्हाला दुःखाची चटकेच भोगावे लागतील जर तुम्ही ज्ञानोबरायाच्या दया तेत धर्मो या ओवीपासून दूर राहिले तर. ज्ञानोबरायांनी या ओवीतून सिद्धांत मांडलाय. दया तेत धर्मो, धर्मो तेत सुखागमो, सुखी पुरुषोत्तम असे जैसा. ज्ञानोबराय म्हणतात की ज्याच्या मुखात हरिनाम फक्त त्याच्याच हृदयात दया, ज्याच्या हृदयात दया त्याच्या जीवनात धर्म अर्थात नीतिमूल्य. मग समाजातील जास्तीत जास्त लोक जर नामधारक बनले, सगळीच माणसं मुखाने नाम जपू लागले किंवा बहुसंख्य लोक मुखाने नाम जपू लागले, सर्वांच्या हृदयात दया, सर्वांच्या हृदयात दया, तर दयेजवळ धर्म अर्थात नीतिमूल्य आपोआप चालत येतील. जेव्हा समाजात नीतिमूल्य नांदतात तेव्हा तिथून लांडी लबाडी, भांडण तंटा, फसवाफसवी निघून जाते. जिथं लांडी लबाडीच उरली नाही तिथं प्रेम जिव्हाळा असतो, गुण्यागोविंदाचं वातावरण असते. आणि या प्रेम जिव्हाळ्यामुळं त्या समाजात सुख नांदतं. तिथं माणसं एकमेकाला धरून राहतात, सुखही नांदतं आणि माणसं एकमेकाला धरून राहतात. त्या समाजाचा विकास होतो, पर्यायाने देशाचा विकास होतो. आणि त्या सुखाच्या रूपाने तिथं पुरुषोत्तम कृष्ण परमात्माच नांदत असतो. आणि म्हणून ज्ञानोबराय म्हणतात की दया तेत धर्मो, धर्मो तेत सुखागमो, सुखी पुरुषोत्तम असे जैसा. समाजात धर्म यावा, सुख नांदावं असं वाटत असेल तर बहुसंख्येने हरिकीर्तनात या हरिभजनात या मुखानं नाम जपा, सुखी व्हाल. धर्म पाखंड्यामुळे लयाला जातो तर पाखंड्याला मारायचं नाही. तुकोबाराय म्हणतात पाखंड्याच्या मुखात हरिनाम देऊन त्याच्यातलं पाखंड घालवायचं, पाखंड्याला हरिभजनात वाढायचं, त्याच्या मुखात हरिनाम द्यायचं. पाखंड्याच्या मुखात हरिनाम आलं की त्याच्या हृदयात दया स्थापित होते, त्याच्यातलं पाखंड अर्थात दुर्गुण त्याच्या जीवनातून पळून जातात. त्याच्या जीवनात दयेमुळे सद्गुण येतात. सद्गुण हा धर्म असतो. पाखंडी चांगला वागू लागतो, अर्थात धर्मानं वागू लागतो, धर्माची जोपासना होते. आणि म्हणून ज्या पाखंड्यामुळे धर्म लयाला गेलाय त्याच्या मुखात हरिनाम द्यायचं. हरिनाम दिलं की त्याच्या हृदयात दया येते, दयेपासून पाखंड अर्थात दुर्गुण पळून जातात. याच दयेमुळे त्याच्या जीवनात धर्म अर्थात नीतिमूल्य येतात, सदाचार येतो, सद्गुण येतो. हे सद्गुण म्हणजे धर्म असतो आणि तो सद्गुणानं वागतो, सदाचारानं वागतो म्हणजे धर्माचं पालन करतो. अशा प्रकारे धर्माचं पालन झालं. आणि म्हणून तुकोबाराय म्हणतात की धर्माचे पालन करणे पाखंड खंडन. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम. विठ्ठल जय जय विठ्ठल, जय विठ्ठल जय जय विठ्ठल. बोलिली लेकुरे वेडी वाकुडी उत्तरे, करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध. नाही विचारिला अधिकार मी आपुला, तुका म्हणे ज्ञानेश्वरा राखा पाया पै किंकरा. ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम. तुकाराम 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 तुकाराम. पुंडलीक वरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. गोपाल कृष्ण भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय.